नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण सुरू करणार आहोत। थेरिटिकल पार्ट आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे, त्याच्यामध्ये काय काय असेल हे आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे। आता जे करायचं आपल्याला ते म्हणजे या चॅप्टरचे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स प्रीवियस इयरमध्ये येऊन गेलेले काही क्वेश्चन्स आपण ट्राय करणार आहेत। ठीक आहे, तर सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे तो आपल्या समोर आहे इथेच। त्याच्यामध्ये काय दिलं आहे पहा, क्वेश्चनमध्ये एक फंक्शन सांगितलं एफ ऑफ एक्स। ठीक आहे ना, एफ ऑफ एक्स एक फंक्शन सांगितलं आहे एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर एफ डॅश ऑफ 1 प्लस एक्स इंटू एफ डबल डॅश ऑफ 2 प्लस 6। ठीक आहे, हे एफ ऑफ एक्स फंक्शन आहे आणि देन एफ ऑफ 2 इक्वल्स टू विचारलं काय असेल ते। या फंक्शनची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला ॲट एक्स इक्वल्स टू 2। एफ ऑफ 2 फाइंड करायचं म्हणजे काय करायचं, या फंक्शनची व्हॅल्यू ॲट एक्स इक्वल्स टू 2 फाइंड करायची। ठीक आहे, आपण एक काम करूयात ना, हे एफ डॅश 1 आणि एफ डॅश 2 यांच्या जोपर्यंत व्हॅल्यू आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण काही एफ ऑफ 2 फाइंड नाही करू शकत। कारण इथे आपण जरी 2 सबस्टिट्यूट केला, पहा आता इथे एक्सच्या जागेवर आपण 2 सबस्टिट्यूट केला, इथे पण करू, इथे करू, सगळीकडे करू, जिकडे कुठे एक्स येईल तिथे आपण एक्स म्हणजे 2 सबस्टिट्यूट करणार आहोत। बट प्रॉब्लेम काय होईल आता की याची जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला माहीत नाही, याची व्हॅल्यू ही आपल्याला माहीत नाही, हे दोन अननोन त्या इक्वेशनमध्ये राहणार आहेत। त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, पहिले ते एफ डॅश ऑफ 1 आणि एफ डबल डॅश ऑफ 2 हे दोन जे टर्म्स आहेत यांच्या व्हॅल्यूज फाइंड करून घ्यावं लागतील। चला मग काय त्यासाठी काय करायचं, तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फंक्शनचा। जे काही फंक्शन आपल्याला दिलं आहे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एफ डॅश ऑफ एक्स बनवून घेऊ सगळ्यात पहिले आपण। हा होईल 3x स्क्वेअर प्लस 2x इंटू एफ डॅश ऑफ 1 हा एक कॉन्स्टंट आहे। हे एफ डॅश ऑफ एक्स तयार झालेलं फंक्शन होतं असेल, त्याच्यामध्ये आपण 1 टाकलेलं आहे म्हणजे एफ डॅश ऑफ 1 हा एक कॉन्स्टंटसारखं काम करणार आहे। आणि प्लस 6चा तर सॉरी एक डेरिव्हेटिव्ह राहिला अजून, या एक्सचा 1 होईल, इथे फक्त एफ डबल डॅश ऑफ 2 बाकी राहणार आहे। ठीक आहे, तर हा एफ डॅश ऑफ 1 फाइंड केला आपण। आता एफ डबल डॅश सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काढावं लागेल, कारण आपल्याकडे सेकंडवाला टर्म पण आहे एफ डबल डॅशवाला। सेकंड डेरिव्हेटिव्ह काय होईल पहा, तर हा होईल 6x प्लस 2 इंटू एफ डॅश ऑफ 1। ठीक आहे, म्हणजे हा जो टर्म आहे डबल डॅशवाला हा आता इलिमिनेट झाला, कमी झाला हा। आता आपण काय करू, याच्यामध्ये एफ ऑफ 2 का लिहिलं मी आत्ताच, एक मिनटं, इथे आपण आत्तापर्यंत जे केलं आहे ना हे एफ ऑफ एक्स आहे फक्त, अजून एफ ऑफ 2 नव्हताच। म्हणजे हा एफ डबल डॅश ऑफ एक्स फाइंड केला, एक्समध्ये फाइंड केलं आहे आपल्याला। जो डबल डॅशवाला जो टर्म आहे ना तो 2मध्ये पाहिजे, एफ डबल डॅश ऑफ 2 पाहिजे, म्हणून आपण काय करायचं आता याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट करायची, एफ डबल डॅश ऑफ 2 आपण फाइंड करणार आहेत। म्हणजे हा काय होईल 6 इंटू 2 प्लस 2 इंटू एफ डबल डॅश ऑफ 1, हे इक्वेशन तयार झालं 12 प्लस 2 टाइम्स एफ डॅश ऑफ 1। हे काय मिळालं आपल्याला, एफ डबल डॅश ऑफ 2। हे एफ डबल डॅश ऑफ 2 फाइंड करून ठेवलं आपण। ठीक, याला इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवू सध्या, हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी। आता पुढे जायचं, आपल्याला यांच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत, कोणाच्या, एफ डॅश ऑफ 1 आणि एफ डबल डॅश ऑफ 2च्या व्हॅल्यूज। तर एक काम करू ना, हा जो डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेला आहे इथे, याच्यामध्ये काय करू, सॉरी इथे नाही, आपण ती व्हॅल्यू कुठे टाकू शकतो बघा, आता वरती फर्स्ट डेरिव्हेटिव्हमध्ये। सेकंड डेरिव्हेटिव्हमधून एक इक्वेशन ऑलरेडी आपण तयार केलं आहे। आता आपण काय करायचं आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह सोडून द्या विषय त्याचा। आता फर्स्ट डेरिव्हेटिव्हमध्ये या, म्हणजे हे जे आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड केला होता, समजते ना सगळ्यांना आपण काय केलं ते, हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे, इथून आपण हा सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला, तिथे आपण 2 सबस्टिट्यूट केला त्या सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये, म्हणजे एफ डॅश ऑफ 2ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी। एफ डॅश ऑफ 2 आपल्याला भेटला आहे 12 प्लस 2 एफ डॅश ऑफ 1। ठीक आहे, याचं काम संपलं सेकंड डेरिव्हेटिव्हचं। म्हणजे आता पुन्हा फर्स्ट डेरिव्हेटिव्हमध्ये या आणि याला पुन्हा आपण लिहून घेऊयात, पण इथे काय करायचं, हा जो एफ डबल डॅश ऑफ 2 आहे तो हा यूज करायचा आता, जो आपण ऑलरेडी फाइंड केला आहे तो। तिकडे काय होईल, तिकडे होईल एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय मिळेल तिथे 3x स्क्वेअर प्लस 2x इंटू एफ डॅश ऑफ 1 आणि प्लस हा जो एफ डबल डॅश ऑफ 2 आहे हा म्हणजे काय आहे, तर हा 12 प्लस 2 टाइम्स एफ डॅश ऑफ 1 आहे। ठीक आहे, हे असं आहे म्हणजे। बरं ठीक आहे, आता काय करायचं, याला एफ डॅश ऑफ आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे, एफ डॅश ऑफ 1ची। जसं आपण एफ डबल डॅश ऑफ 2 फाइंड केला, सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला, याच्यामध्ये आपण हा 2 सबस्टिट्यूट केला आहे, तसं आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहेच, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहेत, 1 सबस्टिट्यूट करणार एक्सच्या जागेवर। म्हणजे आपल्याला फाइंड करायचं एफ डॅश ऑफ 1, तर हा काय होईल, एक्स म्हणजे 1 झाला तर हा 3 आहे, प्लस हा एक्स 1 झाला तर हा 2 टाइम्स एफ डॅश ऑफ 1 बाकी राहिला, प्लस खाली 12 आहे आणि प्लस 2 टाइम्स ऑफ एफ डॅश ऑफ 1 आहे। ठीक आहे, हे काय होईल म्हणजे हा एकच एफ डॅश ऑफ 1, तिकडे काय
हा 3 + 12 म्हणजे 15 आणि प्लस 2 टाइम्स प्लस 2 टाइम्स टोटल 4 टाइम्स f'(1) तयार झाला. हा तिकडे मायनस होईल, हा इकडे मायनस होईल, म्हणजे हा इकडे मायनस झाल्यानंतर 4f'(1) मायनस f'(1) म्हणजे 3f'(1). 3f'(1) म्हणजे -15. तर f'(1) म्हणजे काय असणार आहे, -15/3 म्हणजे -15/3 म्हणजे काय असेल, -5 असेल. ठीक आहे, परत घेऊया आपण ह्याला व्यवस्थित. f'(1) म्हणजे काय मिळेल मला, हा -15 जो तयार होईल त्याला डिव्हिजनमध्ये 3 जाणार आहे म्हणजे -5 मिळेल. ओके, f'(1) ची व्हॅल्यू मिळाली -5. आता काय पाहिजे, f'(2) पाहिजे. याच्यामध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या ना मग आता -5 म्हणून. तर हे काय होणार, 12 + 2 × -5 म्हणजे हा -10 झाला. तर याची व्हॅल्यू काय मिळाली मला, f'(2) याची व्हॅल्यू मिळाली आहे 2. म्हणजे ह्या दोन ज्या व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होत्या त्या आपण फाइंड केल्यात, f'(1) आणि f'(2). आता या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला पाहिजे काय आहे, आपल्याला पाहिजे याच्यामध्ये व्हॅल्यू कोणाची, f(2) ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. f(2) फाइंड करायचे म्हणजे हा होईल 2चा क्यूब प्लस हा होईल 2चा स्क्वेअर. f'(1) ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे, f'(1) मिळालं आहे आपल्याला -5 आणि f'(2) मिळाला 2. तर f'(1) आपण इथे काय सबस्टिट्यूट करणार आहेत, -5 सबस्टिट्यूट करणार आहेत. त्यानंतर प्लस हा x म्हणजे पुन्हा 2 यूज करायचा आहे आणि f'(2) म्हणजे 2च भेटलं आपल्याला +6. हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. हे ते करून जे काही आन्सर येईल, -5 × 4 म्हणजे -20 +4 + 6 10 18 -20 म्हणजे -2 आन्सर. ठीक आहे ना, -2 कुठे आन्सर, ऑप्शन बी आहे -2. ठीक आहे, तर आन्सर काय असायला पाहिजे, -2 असायला पाहिजे. ओके, तर हे थोडंसं काय की थोडं लेंदी क्वेश्चन आहे. लेंदी म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये दिलं आहे तुम्हाला फंक्शन f(x) फंक्शन, ज्याच्यामध्ये 2 अननोन क्वांटिटीज आहेत. कुठल्या f'(1) आणि f'(2). या 2 टर्म्सला आपल्याला आधी फाइंड करायचं आहे. मग हे डेरिव्हेटिव्हचे टर्म्स फाइंड करायचे म्हणजे आपण काय केलं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला, सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला, दोन्ही पण डेरिव्हेटिव्ह घेऊन पाहिलं आपण काय होतं ते. तर सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये 2 सबस्टिट्यूट केला इथे, तिथून ते एक सेकंड डेरिव्हेटिव्हसाठी एक इक्वेशन तयार झालं, f'(2) साठी इक्वेशन. मग आपण काय केलं की पुन्हा फर्स्ट डेरिव्हेटिव्हमध्ये आलो. फर्स्ट डेरिव्हेटिव्हमध्ये हे जे होता f'(2) याला आपण सबस्टिट्यूट केलं इथे आणि तिथून काय मिळालं, मग f'(1) ची व्हॅल्यू f'(1) मिळालं की f'(2) पण मिळणार. तो मिळाला की संपलं आपलं काम. तुम्हाला पाहिजे होतं f(2), x ची व्हॅल्यू 2 घ्यायची आहे आणि f'(1) आणि f'(2) ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केलेली असणार. इथून काय मिळालं तुम्हाला, f'(2) मिळाला. ठीक आहे, -2. ठीक आहे, तर हा क्वेश्चन झाला, सिम्पल होता. थोडं समजून घ्यायचं काम आहे थोडंसं फक्त. डेरिव्हेटिव्ह जास्त अवघड नसणार आहे. तुम्हाला काय करावं लागेल, थोडं समजून घ्यावं लागेल की क्वेश्चनमध्ये काय दिल्यानंतर काय करावं लागतं. ठीक आहे, तर हे मला वाटतं हे 2023चे क्वेश्चन आपण घेतो सध्या. 2023चे क्वेश्चन चालू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय तो. अरे क्वेश्चन दिसतोय का हा क्लिअर. कॉस ऑफ काय ते y/2 मायनस साइन ऑफ y/2. इथे क्वेश्चन पुन्हा लिहून घेतो मी. एक्स गिवन आहे आपल्याला, लॉग ऑफ बेसमध्ये ई लॉगच्या कॉस ऑफ y/2 मायनस साइन ऑफ y/2 डिवायडेड बाय कॉस y/2 प्लस साइन y/2. ओके, असा क्वेश्चन गिवन आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट दिली आहे ती म्हणजे टॅन गिवन. इथे लिहून घेऊ आपण टॅन y/2 ची व्हॅल्यू गिवन आहे √1 - t/1 + t. हे टी आहे. ठीक आहे, आणि टीची व्हॅल्यू पण सांगितली. आपल्याला काय करायला सांगितलं की y1 फाइंड करा म्हणजे f'(x) फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे फंक्शनचा ॲट t = 1/2. ठीक आहे, काय हरकत नाही. पहिले आपण इकडे येऊयात, याला थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ. ठीक आहे ना, हा ई शिफ्ट करा म्हणजे इकडे e⁻x झाला, लॉगचा टर्म गेला आणि या पूर्ण टर्मला प्रत्येक टर्मला कॉसने डिवाइड करू इथे 1 करण्यासाठी. तो टॅनचा फॉर्म्युला तयार करतो ना आपण या टाईपमध्ये असेल तर. हे ट्रिग्नोमेट्रीमध्ये पण पाहिलं आपण. असा पॅटर्न जर असेल तर इथला जो टर्म आहे याने डिवाइड करून टाकायचं प्रत्येक टर्मला. तर कॉसने डिवाइड केलं की काय होईल, हा 1 - टॅन तयार झाला, टॅन y/2. डिव्हिजनमध्ये पुन्हा 1 + टॅन y/2. इथे इंटू 1 घ्यायचा. मग हा 1 आणि हा 1 हे 2 1 म्हणजे काय घेऊ आपण त्यांना, टॅन π/4. टॅन π/4 ची व्हॅल्यू 1 असते. या दोन हे जे दाखवलेत मी सर्कल केलेले दोन, हे जे 2 1 आहेत यांना आपण काय लिहिणार, टॅन π/4 लिहिणार. ठीक आहे, म्हणजे हा फॉर्म्युला काय होईल मग, टॅन π/4 मायनस टॅन y/2 अपॉन 1 + टॅन π/4 इंटू टॅन y/2 म्हणजेच टॅन ए मायनस टॅन बीचा फॉर्म्युला. म्हणजे हा तयार झाला टॅन π/4 मायनस y/2 चा फॉर्म्युला. हे म्हणजे काय तर
ई रेस टू एक्स आहे. ठीक आहे, आता आपण घेऊ डेरिव्हेटिव्ह याचा. आपल्याला y1 फाइंड करायचं आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. तर इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड करत आता इकडे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स राहणार, तिथे काही प्रॉब्लेम नाही. विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. टॅनचा डेरिव्हेटिव्ह होईल सेक स्क्वेअर. टॅनसोबत काय आहे तर π/4 मायनस y/2 आहे. ठीक आहे, इंटू ह्या आतल्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल. तर हा मायनस π/4 तो कॉन्स्टंट आहे, 0 होईल त्याचा. मायनस y/2चा तो -1/2 होणार आणि yसाठी काय असेल dy/dx असेल. ठीक आहे, ओके. इथपर्यंत आपण आलो आहे. आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची व्हेन t = 1/2. हे गिवन आहे की t 1/2 असेल तर dy/dx फाइंड करा. मग t जर 1/2 असेल तर एक काम करूयात ना, हे जे तुम्हाला दिलं आहे टॅनचा टर्म जो दिला आहे त्याला सेपरेट सॉल्व करून घेऊ आपण याला. ठीक आहे, याला पहिले सेपरेट सॉल्व करू. याला इकडे सॉल्व करतो मी कुठेतरी. ओके, इथे दिसेल टॅन y/2 जो आहे तो काय मिळणार आहे पहा आता. टॅन y/2 = स्क्वेअर रूटच्या आतमध्ये टीची व्हॅल्यू आपल्याला 1/2 घ्यायला सांगितली इथे क्वेश्चनमध्येच. t = 1/2 घ्यायचा आहे. तर तो 1 - t म्हणजे 1 - 1/2 डिव्हिजनमध्ये 1 + 1/2 होणार आहे. म्हणजेच रूटच्या आतमध्ये काय होईल ते हा 1 - 1/2 1/2 आणि खालच्या रूटमध्ये 3/2. तर 2 कॅन्सल झाले. म्हणजे आपण डायरेक्ट याला असं लिहू शकतो आता. रूट 1/3 लिहिण्यापेक्षा 1/√3 लिहा. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना तर हे 1/2 / 3/2 रूटच्या आतमध्ये. मग तो खालचा 2 कॅन्सल होईल आणि 1/3 राहिला. रूटच्या आतमध्ये 1/3 म्हणजेच 1/√3. मग टॅन y/2 1/√3 आहे. म्हणजेच इथून एक मला हे मिळालं, रिझल्ट मिळाला की जर टॅन ऑफ y/2 1/√3 असेल तर हा y/2 अँगल काय असायला पाहिजे. टॅन 30 असतो 1/√3 म्हणजे तो π/6 मिळाला आपल्याला. ठीक आहे, y/2 ची व्हॅल्यू काय घ्यायची आपण π/6 घ्यायची. का घ्यायची आहे ते तर गिवन आहे टॅनची कंडिशन. त्याला सॉल्व करून आपण तिथून y/2 ची व्हॅल्यू फाइंड केली आहे. ठीक आहे, आता पुन्हा आपल्या क्वेश्चनमध्ये यायचं आहे. इथे सबस्टिट्यूट करून देऊ सगळं ना की ई रेस टू एक्स = सेक स्क्वेअर π/4 मायनस y/2 म्हणजे π/6 घ्यायला सांगितलेलं आहे इंटू -1/2 इंटू dy/dx. ओके, आता हे dy/dx जागेवरच ठेवा, बाकी सगळं शिफ्ट करायचं आहे आपल्याला तिकडे. तर पहिले व्हॅल्यू बनवून घेण्याची काय बनेल ती. ई रेस टू एक्स = सेक स्क्वेअर ऑफ हा अँगल काय बनेल पहा आता. याला 12 करावं लागेल डिनॉम यांचा एलसीएम. 3 ने 2 ने मल्टिप्लाय 3π - 2π म्हणजे वरती पाय राहिला π/12 इंटू -1/2 dy/dx. dy/dx म्हणजेच काय, dy/dx म्हणजे काय बनणार आहे. तर इथे ऑलरेडी ई रेस टू एक्स आहेच. ठीक आहे ना, त्यानंतर हा -2 इकडे शिफ्ट करा. असं लिहू आपण -2 टाइम्स ई रेस टू एक्स. डिव्हिजनमध्ये जाईल हा सेक स्क्वेअर, पण डिव्हिजनमध्ये गेला म्हणजेच वरती येऊन तो काय झाला कॉस स्क्वेअर झाला π/12. ठीक आहे, वरती येऊन तो झाला कॉस स्क्वेअर π/12. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू टाकायची याची व्हॅल्यू म्हणजे काय असेल. ओके, कॉस π/12 म्हणजे कॉस 15 √3 + 1/2 √2. ठीक आहे, हे काय होणार आहे -2 ई रेस टू एक्स का राहतो आहे आपल्याकडे √3 + 1/2 √2. हा त्याचा फॉर्म्युला. कॉस π/12 म्हणजे कॉस 15 असते ते. ठीक आहे, याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ई रेस टू एक्सचा काय प्रॉब्लेम आहे ते बघायचं आपल्याला. ई रेस टू एक्स काय झालं आपला ई रेस टू एक्स. ओके, ई रेस टू एक्सची सुद्धा इथे व्हॅल्यू बनवून घ्यावी लागेल. ई रेस टू एक्स म्हणजे हा ब्रॅकेट आहे ना, हा वाला टर्म आहे. तर त्याला एक्समध्ये ठेवून नाही चालणार ना आपल्याला. सगळं आता आपलं आन्सर येणार आहे, हे सगळं नंबरमध्ये बनतं आहे. हा पण ई रेस टू एक्स नाही पाहिजे मध्येच कुठेतरी आपल्याला. तो त्याची पण व्हॅल्यू बनवावी लागेल. त्याची व्हॅल्यू कुठून बनवणार तर इथे तुमच्याकडे ई रेस टू एक्सचं इक्वेशन तयार झाले पहा. हे इथं हे जे केलं ना, हे जे आहे ते ई रेस टू एक्सचं आपण इक्वेशन तयार करून ठेवलं आहे. इथून पुढे तसं आपण डेरिव्हेटिव्ह घेतला होता डायरेक्ट नंतर. ठीक आहे ना, तर ई रेस टू एक्स म्हणजेच काय टॅन ऑफ π/4 - y/2. बट y/2 म्हणजे आपण π/6 सांगितला आणि π/4 - π/6 याचं कॅल्क्युलेशन पण आपण इथे केलं होतं. ते किती आलं π/12 आलं. तर तो म्हणजे काय असेल तर टॅन π/12 असेल. ओके, ई रेस टू एक्स म्हणजेच काय टॅन π/12 आहे. टॅन π/12 म्हणजेच काय असतं त्याची पण व्हॅल्यू लिहावं लागेल. ठीक आहे, आता एक नेक्स्ट पेज घेऊ आपण. ते गर्दी खूप झाली. ठीक, आपल्याकडे काय आलं आहे बघा. आत्तापर्यंत आपल्याकडे काय काय आलेलं आहे. एक तर -2 आहे, ई रेस टू एक्स आहे आणि √3 + 1/2 √2 या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आणि आपण सांगितलं की तो ई रेस टू एक्स जो आहे तो टॅन π/12 आहे आणि
tan π/12ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. tan 15ची व्हॅल्यू √3 - 1 अपॉन √3 + 1 ही आपल्याला माहिती असायला पाहिजे. इकडे आहे आपल्याकडे √3 + 1चा स्क्वेअर सेपरेट करतो मी, याचा सेपरेट स्क्वेअर करू. 4 × 2 म्हणजे 8 झाला तो. ठीक आहे, असं तयार झालं. तर एक तर कॅन्सल झाला हा टर्म प्लसवाला. इथे मल्टिप्लिकेशन करून द्या या दोघांचं, a² - b² वालं. आपल्याकडे आत्तापर्यंत 1/4 आहे मायनसमध्ये. -1/4 आहेच. आणि हे काय होईल कॅल्क्युलेशन, या दोन ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर a + b × a - b म्हणजे a² - b² आहे. पुन्हा तो 2 आला आहे म्हणजे, तर या 2ने कॅन्सल करा 4ला. -1/2 आन्सर असायला पाहिजे, जे की ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन बी आहे. ठीक आहे ना. थोडंसं डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर कॅल्क्युलेटिव्ह असणार आहे. सिम्पल असतो हा चॅप्टर, सोपं, सगळं तुम्हाला फॉर्म्युले माहिती असतात, सगळं माहिती असतं, बट तुम्हाला कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करायचे. पहा इथे काय झालं ते परत आपण सुरुवातीपासून पुन्हा डिस्कस करू. काय केलं आपण सगळ्यात आधी, हे जे काही फंक्शन एक्समध्ये दिलं आहे लॉगवालं फंक्शन आहे, याच्यामधला आपण लॉग आधी काढून टाकला. लॉग काढून टाकला म्हणजे काय केलं की तो e⁻x शिफ्ट e⁻x तिकडे झाला, लॉग गेला, तर हे सगळं तयार झालं. पण असा जर फॉर्मॅट आपल्याकडे असेल cos - sin अपॉन cos + sin किंवा cos + sin अपॉन cos - sin, तर आपण काय करतो, प्रत्येक टर्मला कॉसने डिवाइड करतो, कारण त्याला आपण टॅनच्या फॉर्म्युल्यात चेंज करायचं असतं. तर हा 1 - tan 1 + tan, या 1ला tan π/4 लिहा, इथे 1 लिहून त्याला tan π/4 लिहा. हा फॉर्म्युला काय झाला, tan π/4 - y/2. हे e⁻x तयार झालं. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, हे जे y/2 आहे याची व्हॅल्यू बनवायची काय असेल ती, कारण तो अननोन आहे. तर ही एक क्वांटिटी गिवन आहे, tan y/2 हे आपल्याला गिवन आहे. आपण काय केलं, इथे याला सॉल्व केलं tan y/2ला. ठीक आहे, तर tan y/2 म्हणजेच 1 - रूटमध्ये 1 - t अपॉन 1 + t, आणि टीची व्हॅल्यू 1/2 घ्या म्हणून सांगितलं डेरिव्हेटिव्हमध्ये. तर आपण t 1/2 घेऊन पाहिला. इथून काय मिळालं तुम्हाला, y/2 हा अँगल किती असेल हे भेटलं आपल्याला. π/6 कन्फर्म झाला y/2 म्हणजे काय ते झाल्यानंतर आपण इथून आता इकडे चाललो. इथून आपण डेरिव्हेटिव्ह घेतो या e⁻xचा, त्या पूर्ण इक्वेशनचा, म्हणजे e⁻xचा e⁻x लिहिला, टॅनचा sec² आणि बाकी सगळं पुढे जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेत गेलो आहे. मग त्यानंतर काय करायचं, आपण y/2ची व्हॅल्यू जी फाइंड केली आहे π/6 ती सबस्टिट्यूट करायची इथे, आणि इथून काय करायचं, मग हे बाकी सगळं शिफ्ट करायचं तिकडे. dy/dxचं आपल्याला आन्सर पाहिजे होतं, तर आपण इथून dy/dx बनवून घेतला आहे. तर तो आत्तापर्यंत असं झाला की -2 e⁻x cos² π/12. मग आपण काय केलं की व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. cos π/12ची व्हॅल्यू माहिती आहे मला, √3 + 1/2 √2 त्याचा स्क्वेअर, आणि इथे जो e⁻x आहे तो कुठून फाइंड केला आहे, तर तो मगाशी आपण जे डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या आधी जे फायनल इक्वेशन तयार केलं होतं हे वाला इक्वेशन, इथून आपण e⁻xची व्हॅल्यू बनवली. e⁻x म्हणजेच काय, तर टॅन ऑफ, ह्यांचं कॅल्क्युलेशन π/12 येणार आहे, तर tan π/12 असतो तो e⁻x आहे म्हणजे या क्वेश्चनमध्ये. तर tan π/12ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे, ही वाली √3 - 1 अपॉन √3 + 1, आणि त्यानंतर राहिलेले कॅल्क्युलेशन्स. आन्सर काय यायला पाहिजे, -1/2 आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, हे थोडे कॅल्क्युलेशन्स तुम्ही पुन्हा स्वतः करून बघायचे. हे मी सॉल्व करून देतो आहे, बट तुम्ही स्वतः हे कॅल्क्युलेशन्स करून पाहावे लागतील. ठीक आहे, त्याशिवाय ती आयडिया येणार नाही कुठल्या स्टेपमध्ये काय करतो आपण ते आणि कशामुळे करतो आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे झाला. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, y फंक्शन गिवन आहे sin इनवर्स ऑफ x² + cos इनवर्स x², आणि विचारलं काय यांनी, हे व्यवस्थित जरा लिहू आपण. काय विचारलं आहे व्यवस्थित लिहून घेऊयात. हे असं असणार आहे, 1 - x² इंटू हा y2 आहे म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, -x इंटू y1 याची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे काय ती. ठीक आहे, हे फाइंड करायचं. म्हणजे मग जो फंक्शन दिला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. हा y गिवन आहे तर y1 फाइंड करू आपण ना सगळ्यात आधी पॉवर फंक्शन आहे, 2 समोर आला, sin इनवर्स ऑफ x आणि इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x² प्लस आता 2 cos इनवर्स x इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह -1/1 - x² आहे. ठीक आहे, हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊयात आपण. पण सेकंड डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या आधी डिनॉमिनेटर सेम करून घ्या. हे सेम आहेच डिनॉमिनेटर यांचा, तर हे सिम्प्लिफाय करू आपण थोडंसं. हे -2 sin इनवर्स x हे मायनस होईल कारण इथे -1 आहे, तर -2 cos इनवर्स x डिव्हिजनमध्ये √1 - x². हा तर y1 तयार झाला. आता y2 म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, तर सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्या y2. हा डिनॉमिनेटर सेम ठेवायचा 1 - x². न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह तर तो काय होईल, हा होईल 2 sin इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 x² रूटमध्ये -2
कॉस इनवर्सचा मायनस मायनस प्लस रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मायनस न्यूमरेटर सेम ठेवायचा असतो. 2 साइन इनवर्स एक्स मायनस 2 कॉस इनवर्स एक्स. आणि आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह तो काय असेल तर 1/2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल. आणि त्या रूटच्या आतमध्ये जो मायनस एक्स स्क्वेअर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x मल्टिप्लाय होईल. डिव्हिजनमध्ये जे असेल ते तर काय असणार आहे, रूट 1 मायनस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे तो 1 मायनस एक्स स्क्वेअरच असेल. ठीक ना. ओके. आता चेक करायचं आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये काय होणार आहे ते. ठीक आहे. बरं, आता हा तर कॅन्सल झाला डायरेक्टलीच. ओके ठीक आहे. चलो, हा डिनॉमिनेटर सेमच आहे यांचा, तर हा डिनॉमिनेटर आणि हा कॅन्सल झाला पहिल्या टर्ममध्ये. सेकंड टर्ममध्ये काय होतं की 2 कॅन्सल होतो आहे, बाकी विशेष काही नाही. आता काय राहिलं पहा, म्हणजे y2 इक्वल्स टू काय बाकी राहिलं, इथे फक्त 2 + 2 4 आहे. 4 आहे, नंतर मायनस, तर हा मायनस इकडे घेऊन टाकू. हा इकडे मायनस मायनस प्लस झाला. ठीक आहे. प्लस आहे. प्लसमध्ये काय आहे की प्लसमध्ये काय आपल्याकडे, प्लसमध्ये 2 आहे. सॉरी 2 कॅन्सल झालं, एक मिनिट, 2 तर कॅन्सल झालं ना आपला. प्लसमध्ये काय, आता इथे एक्स बाकी आहे. आणि हे जे काय आहे ना, हे पहा काय आहे ते. आता हे वेगळ्या पेनने दाखवतो वाटलं तर मी, कलर थोडासा म्हणजे लक्षात येईल काय की ते. हा जो बॉक्स मी बनवतोय, हा बॉक्स म्हणजे काय पहा आता, की 2 साइन इनवर्स एक्स मायनस 2 कॉस इनवर्स एक्स 2 साइन इनवर्स एक्स मायनस 2 कॉस इनवर्स एक्स अपॉनमध्ये हा रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हे जे आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला होता, हा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, हा बॉक्स 2 साइन इनवर्स एक्स मायनस 2 कॉस इनवर्स एक्स अपॉनमध्ये रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे हे काय, हा बॉक्स म्हणजेच काय, y1 आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे. आणि एक्स पण बाकी आहे म्हणजे, तर एक्स इंटू इथे y1 राहिलेला आहे. ठीक आहे ना. डिव्हिजनमध्ये कोण आहे तर इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर आहेच. हा आपल्याकडे 4 प्लस असा सगळं तयार झालं. संपला आपला क्वेश्चन. आता हे इकडे शिफ्ट करा फक्त, तर काय मिळेल तुम्हाला, 1 मायनस एक्स स्क्वेअर सोबत y2, हा प्लसवाला जो एक्स y1 आहे तिकडे मायनस केला आपण, मायनस एक्स y1 म्हणजे काय मिळालं, 4. म्हणजे आपला आन्सर काय असायला पाहिजे, 4 असायला पाहिजे. आणि 4 कुठे तर ऑप्शन बीमध्ये. ठीक आहे. हे ॲडजस्ट होतं म्हणजे आपोआप. तुम्ही फक्त डेरिव्हेटिव्ह करेक्ट घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह चुकू द्यायचा नाही आपल्याला. प्लस मायनसची गडबड, इनवर्सचे डेरिव्हेटिव्ह, बाकी फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह, हे सगळं तुम्हाला क्लिअर पाहिजे पहिली गोष्ट, बेसिक सगळं, तर कॅल्क्युलेशन करेक्ट येणार आहे आपलं. आणि डेरिव्हेटिव्ह जर आपण चुकू दिला नाही तर तो डेरिव्हेटिव्ह घेताना आपोआपच जे रिक्वायर्ड आहे ते ॲडजस्ट होणारच आहे पुढे जाऊन. हे सगळा बॉक्स म्हणजे y1 तयार झाला आणि आपलं काम सिंपल झालं. मग एक्स y1 ऑलरेडी तयार झाला आहे, हा 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू y2 इकडे घेतला की तयार होणारच आहे. याचं आन्सर काय आलं, 4 आन्सर आलं. ठीक आहे. तर या टाईपमध्ये थोडंसं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित घ्यावे लागतील, बाकीचे ॲडजस्टमेंट होत जातील आपोआपच. कारण क्वेश्चन फ्रेम करताना असं केलेलं असतो की ते बाकीचे ॲडजस्टमेंट होतात तुम्ही डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित घेतला तर. ठीक आहे. चलो पुढचा क्वेश्चनकडे जाऊयात आपण. y इक्वल्स टू गिवन आहे x + 1, सॉरी, ओके. तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आपल्याला, एक फंक्शन दिलं हे y फंक्शन, ज्याच्यामध्ये काय आहे की x + 1, 2x + 1, 3x + 1 असं हे nx + 1 पर्यंत मल्टिप्लिकेशन्स दिले टर्मचे. आणि याची पॉवर n आहे इथे ब्रॅकेटच्या, पूर्ण ब्रॅकेटची पॉवर n आहे. आपल्याला फाइंड करा म्हणतात ते dy/dx when x = 0. x = 0 असेल तर आपल्याला dy/dx फाइंड करायचं आहे. सगळ्यात पहिले जे काम आपण करणार आहेत ना, ते आपण करणार आहेत की जेव्हा x 0 असेल त्या पॉईंटसाठी y ची व्हॅल्यू आपण बनवून घेऊया. ठीक आहे ना. मग x 0 असेल तर हा 0 झाला, हा टर्म 0 झाला, हा टर्म 0 झाला, सगळे टर्म 0 झाले. म्हणजे फक्त 1 × 1 × 1 × 1 असं n टाइम्स बाकी राहिलं. म्हणजे 1 × 1 असं n टाइम्स, म्हणजे त्याची व्हॅल्यू 1च असणार आहे. 1चा पॉवर n म्हणजे पण 1 असणार आहे. म्हणजेच काय होईल ना, जेव्हा x 0 आहे त्यावेळेस y ची व्हॅल्यू काय, 1 आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे, तर मला वाटतं आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन पण करू शकतो. एक मेथड याची अशी आहे की याच्या दोन्ही साईडला लॉग घ्या. ठीक आहे. लॉग घेऊन सॉल्व्ह करू. दोन्ही मेथड तुम्हाला करून दाखवतो मी. जर लॉग घेतला आपण तर हा पॉवर समोर येईल, लॉग y = n इंटू तो जो ब्रॅकेट आहे तो पूर्ण ब्रॅकेट बनणार. आणि त्यानंतर आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत, तर 1/y dy/dx = काय बनेल, हा n इंटू, आता ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, सॉरी इथे लॉग असेल ना, लॉग ऑफ तो जो टर्म दिलाय पूर्ण मल्टिप्लिकेशनवाला तो सगळं असेल इथे. डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या आधी काय होईल, ठीक आहे, हे थोडंसं घ्यायचं राहिलं आपलं. डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या आधी काय होईल ना, की हा जो लॉग आहे, लॉग आपण का घेतलाय
की तो लॉग प्रत्येकासोबत सेपरेट होणार आहे. फर्स्ट ब्रॅकेट सोबत सेपरेट झाला x+1 सोबत. आता मध्ये यांचं मल्टिप्लिकेशन आहे ना, मध्ये सगळ्या ब्रॅकेट सोबत, ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. लॉगच्या आतमध्ये मल्टिप्लिकेशन आलं म्हणजे आपण काय करणार, सेपरेट सेपरेट ऍडिशन करणार. तर पहिल्या ब्रॅकेटचा लॉग, नंतर दुसऱ्या ब्रॅकेटचा लॉग, ठीक आहे ना, प्लस तिसऱ्या ब्रॅकेटचा लॉग. या टाइप मध्ये आपण काय करणार आहेत, लॉग आपण घेत राहणार आहेत. कुठपर्यंत, लास्टचा जो ब्रॅकेट आहे nx+1 इथपर्यंत. ठीक आहे, तर इथपर्यंत हे काय होतील, लॉग असे आपण घेत राहणार प्रत्येक टर्मचे. याच्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. तर 1/y हा dy/dx तयार झाला. इथे हा n आहे. इथे काय होईल, 1/x+1 प्लस इथे काय होईल तर 1/2x+1 इंटू 2 प्लस 1/मध्ये 3x+1 इंटू 3 आणि असं हे 1/nx+1 इंटू n. हे डेरिव्हेटिव्ह प्रत्येक लॉगचे आपण लिहिले. आणि मग याच्यामध्ये आता काय करायचं आहे, आपल्याला x0 आणि y1 सबस्टिट्यूट करायचं आहे. ठीक आहे ना, तर y1 टाकलं तर याचं काम संपलं. म्हणजे इथे फक्त dy/dx बाकी राहिलाय. तिकडे काय होईल, तर हा x0 आहे ना, सगळीकडे 0 झाला तो x. तर बाकी काय राहिलं, n इंटू ब्रॅकेटमध्ये हा 1 असेल, हा 2 असेल, इथे 3 असेल, असे हे शेवटपर्यंत काय असतील, n पर्यंत नॅचरल नंबर्स आहेत. डिनॉमिनेटर सगळ्यांचे 1 होणार आहेत कारण x0 आहे. तर 1 + 2 + 3 + 4 असं n पर्यंत जाईल. म्हणजे आता काय असेल याच्यामध्ये, n इव्हन नंबरची सम असणार आहे. ही या टाईपमध्ये असेल n पर्यंत. म्हणजे फर्स्ट n नॅचरल नंबरची सम असेल तर ते आपण काय सांगतो, n × n+1/2 सांगतो. म्हणजे फायनल आन्सर आपलं काय असणार आहे, n² × n+1/2 ऑप्शन बी असेल. तो n² × n+1/2 हा ऑप्शन असायला पाहिजे. तर ही एक मेथड झाली. लॉग घेऊन आपण त्याला सॉल्व्ह करणार. ज्या ज्या वेळेला असं असतं ना की बरेचसे टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये असतात, की हा पहिला ब्रॅकेट, मल्टिप्लिकेशन मध्ये दुसरा ब्रॅकेट, लगेच इंटू पुन्हा तिसरा ब्रॅकेट, इंटू चौथा ब्रॅकेट, इंटू हा लास्ट वाला ब्रॅकेट. असं जेव्हा जेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये टर्म्स असतात ना बरेचसे, त्यावेळेस आपण काय करतो, त्याचा लॉग आपण घेतो तिकडे. ठीक आहे ना, तर लॉग घेतल्यानंतर हे सगळं असं बनणार आहे. तर हे डेरिव्हेटिव्ह नंतर घेऊ आपण त्याचे. नंतर ही राहील सम ऑफ n नॅचरल नंबर्स आणि त्याचा फॉर्म्युला काय असणार, n × n+1/2. हा n ऑलरेडी बाहेर आहे, तर हा हे त्याचा आन्सर येईल. दुसरी मेथड काय असू शकते, दुसरी मेथड आपण काय यूज करू शकतो म्हणजे, तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार मी या टर्मचा. हा जो टर्म आहे त्या पूर्ण टर्मचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतो. म्हणजे इकडे dy/dx तयार झाला. पुढे काय बनणार आहे, n समोर येईल, तो पूर्ण ब्रॅकेटची पॉवर n-1 होणार आहे. ठीक आहे ना, पहिल्यांदा पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. आणि आता इंटू तो जो ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटच्या आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर n नंबर ऑफ टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. आपण मल्टिप्लिकेशन रूल काय सांगतो, की एका टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्या, बाकी सगळे सेम ठेवा, प्लस सेकंडचा घ्या, बाकी सगळे सेम ठेवा, प्लस थर्डचा घ्या, बाकी सगळे सेम ठेवा, असं करत जायचंय. मग आपण काय करायचं, फर्स्ट ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह आपण घेणार आहेत. तो काय आला, 1 आला. आणि इंटू बाकी सगळं सेम राहील पुढे जे आहे ते. ठीक आहे, त्यानंतर प्लस सेकंड टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. त्यावेळेस हा सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय बनणार आहे, 2x+1 हा टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह 2 बनणार. तर +2 आणि इंटू बाकी सगळे टर्म सेम असतील, पहिला आणि बाकी सगळे. ठीक आहे, असं नेक्स्ट टर्म मध्ये थर्ड टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. तर थर्ड टर्म मध्ये डेरिव्हेटिव्ह x असणार आहे हा. ठीक आहे ना, सॉरी 3 असणार आहे. मग 3 इंटू बाकी सगळे टर्म्स सेम राहतील. असं हे कुठपर्यंत होईल, लास्ट वाल्या टर्म मध्ये जाऊन nx चा डेरिव्हेटिव्ह n होणार, n इंटू बाकी सगळे टर्म सेम राहतील. असा हा ब्रॅकेट तयार होईल डेरिव्हेटिव्ह वाला. पहिल्यांदा आपण पॉवर साठी करणार. त्या पूर्ण ब्रॅकेटची पॉवर n जी होती ती पॉवर पुढे येणार आहे आणि n-1 पॉवर बनेल. आणि त्यानंतर इंटू मध्ये काय असेल तर प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण घेत जाणार. फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह, बाकी सगळे टर्म सेम, प्लस सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह, बाकी सगळे टर्म सेम, असं आपण करत जाणार आहेत. आता इथे काय करायचं ना, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपण x ची व्हॅल्यू 0 टाकायची सांगितलेली क्वेश्चन मध्ये. x = 0 पाहिजे. तर इथे पहा ना, की हा जो टर्म आहे याच्यामध्ये, हा पूर्ण टर्म आहे, म्हणजे याच्यामध्ये x0 टाकला आपण. x0 टाकल्यानंतर काय होणार आहे, प्रत्येक ब्रॅकेटमध्ये पहिला टर्म 0 होऊन जाईल. म्हणजे फक्त 1 × 1 × 1 राहणार. तर हा पूर्ण ब्रॅकेटच 1 होईल म्हणजे. ठीक आहे ना, इकडे आता या 1 सोबत बाकी काय असेल, तर हा पहिला ब्रॅकेट सोडून बाकी सगळे ब्रॅकेट असणार आहेत, त्यांच्यामध्ये आपण 0 टाकतो x ला. म्हणजे पुन्हा काय तयार झालं, 1 तयार झाला. सेकंड टर्म मध्ये प्लस नंतर हा जो 2 आहे याचा डेरिव्हेटिव्ह आपण 2 घेतलेला आहे, पण बाकी सगळे टर्म सेमच असणार आहेत. त्यात x0 घ्यायचा आहे, ते सगळं 1 बनणार आहे. सिमिलरली प्रत्येक टर्म 1 बनणार नंतरचा. समजतंय ना, म्हणजे काय होईल, हा पहिला टर्म तर पूर्ण 1च झाला. इथे हा जो एवढा टर्म आहे तो इथे राहिला n, सुरुवातीचा n. नंतर ब्रॅकेटमध्ये पुढे काय, हा 1 झालेला आहे. त्याच्या पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय झालं, हा 1 + 2 + 3 असं n पर्यंत, 1 + 2 + 3 असं कुठपर्यंत जाणार आहे, n पर्यंत असणार आहे. म्हणजेच काय असेल, n × हे नॅचरल नंबरची सम आहे, तर n × n × n+1/2. म्हणजेच
एन स्क्वेअर इंटू एन प्लस 1/2 हा तुमचा dy/dx तयार होईल. कुठल्या पण एका मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे जर जास्त कन्फ्युजिंग वाटत असेल की डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणं हे काय होणार आहे, पुढे काय काय बनेल, मग आपल्याला एक झिरो टाकायचं आहे, तर हे थोडं जर तुम्हाला हे सोपं आहे उलट जास्त. त्यात याच्यामध्ये स्टेप्स कमी होणार आहेत त्या पहिल्या टाईपपेक्षा. पण हे तुम्हाला जर कन्फ्युजिंग वाटलं थोडंफार, तुम्ही पहिलं चॉईस तुमच्याकडे आहेच, त्या पहिल्या मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो लॉग घेऊन दोन्ही साईडला. ठीक आहे ना. जेव्हा जेव्हा नंबर ऑफ टर्म्स असे मल्टिप्लिकेशन मध्ये असतात सोबत, आपण लॉग घेतो. लॉगने काय होतं, त्याला सेपरेट ऍडिशन करता येते त्यांची आपल्याला, म्हणून आपण लॉग घ्यायचा असतो. ठीक आहे ना. सो ते लॉगने पण करता येईल किंवा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन पण आन्सर येणारच आहे म्हणजे. ठीक आहे. चलो पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. एक्स गिवन आहे, वाय गिवन आहे. हे पॅरामेट्रिक फॉर्मचं इक्वेशन झालं ना, म्हणजेच पॅरामेट्रिक फॉर्मचं इक्वेशन आहे. एक्स काय गिवन आहे पहा, इथे एक्स दिलाय रूट ऑफ ई रेस टू साइन इनवर्स एक्स, सॉरी साइन इनवर्स टी आहे, ते पॅरामीटर टी वापरलाय. ठीक आहे ना. आणि वाय गिवन आहे स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू कॉस इनवर्स ऑफ टी. ठीक आहे. हे दोन आपल्याला एक्स आणि वाय गिवन आहेत. आता काय करायचं आपल्याला, d2y/dx2 फाइंड करायचे, म्हणजे तुम्हाला पहिले dy/dx फाइंड करावं लागेल. पण ते फाइंड करण्याच्या आधी आता प्रॉब्लेम असा आहे की हे रूट मध्ये असल्यामुळे काय होणार आहे ना, 1/2 रूट डेरिव्हेटिव्ह मोठे मोठे बनतील यांचे. त्याच्यापेक्षा आपण एक सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करण्याचा ट्राय करूया ना, ह्यांना थोडं सिम्प्लिफाय करूयात. इथे काय होतं ना, पॉवर मध्ये मला दिसतं की ईच्या पॉवर मध्ये टॅन इनवर्स टी आहे, इथे पुन्हा ईच्या पॉवर मध्ये कॉस इनवर्स टी आहे, आणि हे दोघे पण रूटच्या आतमध्ये आहेत. हे दोघांना एकाच रूटच्या आतमध्ये जर घ्यायचं असेल मला, कळतंय, हे दोन जे आहेत ना, की हा एक्स वाला टर्म आणि वाय वाला टर्म, हे दोघांना पण एका सिंगल रूटच्या आतमध्ये घ्यायचंय. कळलं ना. म्हणजे मग काय करावं लागेल तुम्हाला, या दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजेच. मग आता इथे एक्स इंटू वाय बनवतो मी, तर एका सिंगल रूटच्या आतमध्ये सगळेच आले. ई रेस टू साइन इनवर्स टी आला आतमध्येच, आणि प्लस मध्ये, सॉरी प्लस नाही, आता इंटू आहे हे इंटू ई रेस टू कॉस इनवर्स टी पण आला याच रूटच्या आतमध्ये. ठीक आहे ना. ई रेस टू साइन इनवर्स टी इंटू ई रेस टू कॉस इनवर्स टी. आता इथे काय होईल ना, हे मी असं का केलंय पहा, आता पुढे बघा काय होतं ते. असं केल्यामुळे काय झालं, ईच्या ज्या पॉवर आहेत बेस सेम आहेत, पॉवर वेगळ्या आहेत, आणि मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. तर आपण काय करणार, एकाच ईच्या पॉवर मध्ये त्यांची ऍडिशन लिहिणार, साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टी. ईच्या पॉवर मध्ये आपण काय करणार, त्यांची ऍडिशन लिहिणार ना, पॉवरची. पॉवर इथे ऍड होतील, पॉवरला आपण ऍड केलं. हे ई रेस टू साइन इनवर्स ऑफ टी प्लस साइन कॉस इनवर्स टी, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स ची व्हॅल्यू π/2 असते. तर हे काय होणार आहे, म्हणजेच ई रेस टू π/2 होणार आहे हा रूट. इकडे काय आहे, एक्स इंटू वाय. राईट साईडला पूर्ण कॉन्स्टंट नंबर तयार झाला. आता हे पूर्ण कॉन्स्टंट आहे म्हणजे. ठीक आहे ना. याच्यामध्ये व्हेरिएबल राहिलाच नाही, एक्स पण नाही, वाय पण नाही, आणि टी पण नाही राहिला. ठीक आहे ना. तर हे पूर्ण कॉन्स्टंट तयार झालं. आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्या. ठीक आहे ना. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. तर हे काय होईल, आता एक्स सेम ठेवला तर वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx, मल्टिप्लिकेशनचा रूल वापरावा लागेल. वायला सेम ठेवला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, आणि पुढे इक्वल्स टू 0 असणार आहे सगळं, कारण हे हार्ड कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट असल्यामुळे काय झालं, सगळं ते 0 झालं. तर dy/dx पाहिजे ना आपल्याला, dy/dx पाहिजे. तर dy/dx काय होणार आहे, इथून dy/dx पाहिजे. तर एक तर काय झालं की y तिकडे मायनस झाला, नंतर एक्स डिव्हिजन मध्ये गेला, तर -y/x असा तो dy/dx तयार झालेला आहे. बट आपल्याला dy/dx नाही पाहिजे. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारलाय, d2y/dx2, सेकंड ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. तर याचा आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करा पुन्हा, सेकंड ऑर्डर d2y/dx2 फाइंड करू आपण, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा सेम ठेवायचा आहे. एक मिनिट काम करू, मायनस साईन बाहेरच ठेवू मला वाटतं. ठीक आहे, मायनस साईन बाहेर ठेवूयात. एक्स सेम ठेवला तर वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx, आणि मायनस वायला सेम ठेवला तर एक्स डेरिव्हेटिव्ह 1 असणार आहे, डिव्हिजन मध्ये एक्स स्क्वेअर आहे. तर dy/dx ची व्हॅल्यू टाकून द्या पुन्हा एकदा. एक्स इंटू dy/dx म्हणजे -y/x आहे, -y/x मायनस वाय, डिव्हिजन मध्ये एक्स स्क्वेअर, एक्स कॅन्सल झाले, -y -2y, आणि बाहेरचा हा -y प्लस झाला, ते 2y डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर असं फायनल आन्सर असायला पाहिजे. कुठे ते 2y/x², ऑप्शन सी आहे, 2y/x². ठीक आहे ना. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय याच्यामध्ये, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पॉईंट, की तुम्हाला हे क्वेश्चन पाहिल्यानंतर इथे दिसलं पाहिजे की ईची पॉवर साइन इनवर्स टी, ईची पॉवर कॉस इनवर्स टी, यांना जर आपण मल्टिप्लाय केलं दोघांना, तर ईच्या पॉवर मध्ये साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टी बनतोय. म्हणजे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या जे आपण आयडेंटिटीज पाहतो, त्या आयडेंटिटीज पण इम्पॉर्टंट आहेत. इकडे कॅल्क्युलस मध्ये पण त्या भरपूर कामाला येतील आपल्याला. तर हे पाहूनच तुम्हाला ती आयडेंटिटी आठवली पाहिजे की साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टी π/2 असते.
पण यांना मग ॲडिशनमध्ये कसं आणणार, तर दोन्ही पॉवरमध्ये आहेत ना, दोघांना मल्टिप्लाय केलं तर दोघे पण ईच्या पॉवरमध्ये, म्हणजे पॉवरची ॲडिशन करता येईल. म्हणून आपण काय केलं, एक्सला आणि वायला पहिले मल्टिप्लाय करून घेतलं, एक्स इंटू वाय आपण बनवला. अदरवाईज पॅरामेट्रिक फॉर्मचं इक्वेशन आपण कसं बनवतो की dy बाय dx फाइंड करण्यासाठी काय करायचं असतं आपल्याला, वरती त्या वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, डिव्हिजनमध्ये एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. हा तर जनरल फॉर्म्युला आहेच आपल्याकडे dy बाय dx फाइंड करण्याचा इन पॅरामेट्रिक फॉर्म. बट इथे काय करावं लागेल, थोडंसं वेगळं करावं लागेल, कारण क्वेश्चनमध्ये तसं तसं दिसतंय इथे सरळ सरळ की याच्यामध्ये जर मल्टिप्लाय केलं तर हे ॲड होतील, आणि हे ॲड झाले की काय होणार आहे, π/2 बनणार आहे. म्हणून आपण त्यांना मल्टिप्लाय करून पाहिलं तर जरा सिंपल झालं मग डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी. एक्स इंटू वाय डायरेक्ट कॉन्स्टंट तयार झाला, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतोय, इथून dy बाय dx आणि पुन्हा तिथून पुढे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, तर हा थोडासा वेगळा होता क्वेश्चन. जनरली काय होतं की आपण ते पॅरामेट्रिक इक्वेशन दिसलं की आपण पॅरामेट्रिक फॉर्मने करायला जातो, वायचा सेपरेट टी सोबत एक्सचा सेपरेट टी सोबत, बट हे थोडंसं वेगळं करावं लागणार होतं याच्यामध्ये. चला पुढचा क्वेश्चन बघूयात काय ते. एफ डॅश ऑफ एक्स दिलाय, आता साइन ऑफ लॉग एक्स इथे लिहून घेऊ आपण काय काय गिवन आहे. एफ डॅश ऑफ एक्स दिलाय साइन ऑफ लॉग एक्स, ठीक आहे ना. त्यानंतर वाय फंक्शन गिवन आहे एफ ऑफ 2x मायनस 3 अपॉन 3 मायनस 2x, ठीक आहे. देन dy बाय dx पाहिजे आपल्याला ॲट x इक्वल्स टू 1, ठीक आहे ना. dy बाय dx डायरेक्टच बनवून घेऊ ना, कारण आपल्याला तर काय एफ ऑफ एक्स फंक्शन नाही दिलं, हे एफ डॅश ऑफ एक्स हे डेरिव्हेटिव्ह वाला फंक्शन गिवन आहे. एफ ऑफ एक्स नाहीच आहे आपल्याकडे ओरिजिनल काय ते, आपल्याकडे फक्त एफ ऑफ हे सगळं आहे, वाय इक्वल्स टू एफ ऑफ हे सगळं गिवन आहे. मग आपण एक काम करायचं, आता डायरेक्ट आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायला सुरुवात करू, इथून डायरेक्ट dy बाय dx घेऊन टाकू ना, काय प्रॉब्लेम नाही. तर हा एफ फंक्शन माहितच नाही म्हणून आपण त्याला एफ डॅश म्हणायचं फक्त. एफ डॅश ऑफ 2x मायनस 3 अपॉन 3 मायनस 2x हा झाला डेरिव्हेटिव्ह. आणि इंटू काय करावं लागेल, तर हे ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काही आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल, आता हा डिनॉमिनेटर सेम राहील 3 मायनस 2x इंटू याचा डेरिव्हेटिव्ह 2 झाला, मायनस तो सेम ठेवावा लागेल 2x मायनस 3 आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, तर -2 होईल. ठीक आहे, डिव्हिजनमध्ये काय आहे तर याचा स्क्वेअर आहे खाली, 3 मायनस 2x चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे इथे खाली. हा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला आपण पुढे आता जाऊन. पण याचं काय करायचं हा प्रश्न फार मोठा असणार की हा जो टर्म तयार झाला एफ डॅश ऑफ जे काही आहे ते, याचं काय करायचं. तर एफ डॅशचं आपलं डायरेक्ट फंक्शन दिलंय, एफ डॅशचं फंक्शन गिवन आहे ना, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय ते, इथे फक्त एक्सच्या जागेवर काय करायचं, एक्सच्या जागेवर हा पूर्ण टाकून द्यायचा. हे म्हणजे काय होणार आहे, साइन ऑफ लॉग ऑफ लॉगच्या आतमध्ये काय असेल तर हा पूर्ण टर्म असेल आता 2x मायनस 3 अपॉन 3 मायनस 2x, ठीक आहे. आणि इंटू आता काय करायचं तर हे सिम्प्लिफाय करून घेऊ, इकडचा जे पार्ट आहे तो हा वाला, हे होईल 3 इंटू 2 6 मायनस 4x, ठीक आहे. तर मायनस मायनस प्लस करून टाकू इथे आता, प्लस 2 इंटू 2 4x आणि हा प्लस झालेलाच ऑलरेडी, तर मायनस होईल पुन्हा तो -6. डिव्हिजनमध्ये काय याच्या 3 मायनस 2x चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ठीक आहे. ओके, हे पण सेपरेट करून टाकू लॉग आतमध्ये, किंवा x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करायचीच आहे ना आपल्याला. चला x 1 टाकून द्या, आता काय होईल ते बघूयात. तर इथे काय झालं, साइन ऑफ लॉग ऑफ 1 टाकल्यानंतर काय झालं, ते 1 टाकल्यानंतर 2 मायनस 3 म्हणजे -1, ओके, -1 अपॉन 3 मायनस 2 म्हणजे 1, ठीक आहे. लॉग -1 तयार झालाय, लॉग -1 तयार झालाय. ओके, 2x मायनस 3 आहे का ते नक्की, हो सॉरी 2x प्लस 3 आहे, त्यामुळे गडबड झाली सगळ्या. 2x प्लस 3 आहे वरती, तर 2x प्लस 3 जर असेल तर इथे प्लस लिहावं लागेल. थोडंसं कॅल्क्युलेशन आपलं चुकणार आहे सगळं बऱ्यापैकी, इथे पण प्लस आहे. हा जो सेकंड टर्म आहे ना, मला वाटतं हा चुकेल आता आपला, हा आपण करेक्ट करू परत नंतर. प्लस केला मी त्याला, तर हा 1 घेतला की हा वरती 5 होतोय. ओके, थोडीशी मिस्टेक क्वेश्चन लिहिताना झाली आहे, इथे प्लस होता, आपण तो प्लस नाही घेतलेला, त्यामुळे गडबड थोडीशी आपली. तर आता आपण x इक्वल्स टू 1 सबस्टिट्यूट करतोय, तर 2 प्लस 3 5 झालाय आणि 3 मायनस 2 1 झालाय, म्हणजे लॉग 5 राहिलाय फक्त, ठीक आहे ना. लॉग 5, साइन ऑफ लॉग 5, कोणत्या ऑप्शन मध्ये साइन ऑफ लॉग 5 आहे, 2 ऑप्शन आहेत पण आपल्याकडे, म्हणजे पुढचा टर्म पण सिम्प्लिफाय करावाच लागेल. इथे काय झालं होतं बघा, आता हे प्लस मध्ये थोडं वेगळं होईल, हा 6 मायनस 4x आणि हे आपण ऑलरेडी प्लस केलंय, तर प्लस मध्ये 4x आणि प्लस मध्ये 3, ओके, असं थोडंसं चेंज झालेलं आहे हा.
याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. इथे पण 1 टाकून द्यायचं, तर 4x तर ऑलरेडी कॅन्सल झालेत. 3 + 6 म्हणजे 9 झालं होते. 9 आणि अपॉन मध्ये काय आहे, हा 1चा स्क्वेअर 1 आहे. तर 9 टाइम्स साइन ऑफ log 5 असं तयार होत आहे. पण इथे काय पुन्हा गडबड झाली रे बाबांनो, एकच मिनिट थांबा. x = 1 टाकतोय आता आपण हा. तर हे 6 - 4x आणि हा प्लस का केला आपण त्याला, ओके यस त्याला प्लस केलंय कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण -2 घेतला, प्लस झाला तर तो +4x आणि +3 ओके +6 व्हायला पाहिजे ना. हा तेच तर, एकदा काय होतं ना, एकदा थोडीशी गडबड झाली की प्रत्येक ठिकाणी असं होतं की ते आपण घाई करायला लागतो आणि सगळीकडे चुका करतो, सिली मिस्टेक्स. ठीक आहे, ह्या सिली मिस्टेक्स आहेत. 2 × 2 4x केला, पण 2 × 3 6 करायला पाहिजे इथे ना. तर 6 + 6 12 होणार आहे. हा 12 टाइम्स व्हायला पाहिजे. 12 टाइम्स साइन ऑफ log 5. यस, आता आन्सर आला ना आपलं. हे कळतं ना, म्हणजे काय होतं ते कॅल्क्युलेशन थोडीशी चुका करतोय आपण, कारण एकदा लिहिताना चुकीचं झालं ना आपल्या गडबडीत, एकदा लिहिताना चूक झाली की मग काय होतं की ते पूर्ण डिस्टर्ब होतो आपण. मग आपण हे शोधा त्या शोधा, हे शोधण्यामध्ये वेळ जातो, परत आपण घाई करायला लागतो, गडबड करायला लागतो आणि आणखी जास्त चुका करतो. त्यामुळे काय करायचं, सुरुवातीलाच क्वेश्चन सॉल्व्ह करताना थोडं शांत डोकं ठेवून व्यवस्थित करायला लागेल. ठीक आहे, ओके. तर आन्सर काय यायला पाहिजे, 12 साइन ऑफ log 5. ठीक, छोट्या मोठ्या चुका इथे झालं तरी चालतील, प्रॅक्टिस करताना झाल्या तरी चालतील. पेपरमध्ये गेल्यानंतर घाई गडबड न करता व्यवस्थित आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागेल. त्याच्यामध्ये आपल्याकडून सिली मिस्टेक व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे ना, तर आपले हातचे मार्क आपण घालवणार आहेत, असं होणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन सगळ्यात सोपा असणार आहे, खूप जास्त सोपा, म्हणजे डायरेक्ट शॉर्टकट तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे की जर असं एखादं फंक्शन असेल गिवन, y = √f(x) प्लस पुन्हा √f(x) प्लस पुन्हा √f(x) आणि हे असं इनफायनाईट टाइम्स. ठीक आहे, हे असं जर रूट इनफायनाईट टाइम्स असेल, रूटच्या आतमध्ये f(x) प्लस रूटच्या आत f(x) असं काहीतरी, तर इथे काय होईल, आता याचा जो डेरिव्हेटिव्ह असेल तो डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, हा शॉर्टकट डायरेक्ट तुम्हाला माहिती पाहिजे. हा असेल f'(x) डिवायडेड बाय 2y - 1. जे काही ते फंक्शन f(x) असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय 2y - 1 असणार आहे. तर आता f(x) म्हणजे आपलं हे ब्रॅकेट, हे फंक्शन आहे, हा ब्रॅकेट आहे बघा, हा रूटच्या आत हा ब्रॅकेट, पुन्हा रूटच्या आत हा ब्रॅकेट, पुन्हा प्लस रूटच्या आतमध्ये हा ब्रॅकेट, म्हणजे आपण ते प्लस मध्ये पुन्हा तोच फंक्शन सॉरी तोच फंक्शन पुन्हा त्या फंक्शनच्या आतमध्ये रूटच्या आतमध्ये प्लस होत चाललाय. तर हे असं फंक्शनचा ते आन्सर असणार. इथून डायरेक्टच सांगू आता आपण ना, dy/dx काय असेल ते. ठीक आहे, f'(x) म्हणजे काय होईल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस साईनचा डेरिव्हेटिव्ह cos x झालं हे, आणि खाली 2y - 1 तर असणारच आहे. 1 - cos डिवायडेड बाय 2y - 1, 1 - cos डिवायडेड बाय 2y - 1. ऑप्शन काय असेल तर ए असेल. इथे म्हणजे हे 10 ते 15 सेकंडचा क्वेश्चन आहे फक्त. हा याच्यात अर्धा मिनिट पण नाही गेला पाहिजे, कारण हा पॅटर्न बघितला की लगेच समजलं आपल्याला की हा क्वेश्चन या पॅटर्नचा आहे, आणि हा पॅटर्न असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतोय, f'(x)/2y - 1. हा शॉर्टकट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, पाठ करून ठेवायचा आहे, म्हणजे हा अजिबात विसरायचा नाहीये. या पॅटर्न मध्ये जर y दिला असेल तुम्हाला, तर डेरिव्हेटिव्ह काय असणार, f'(x)/2y - 1 असणार आहे. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण आता. पुढचा क्वेश्चन, ओके, के बी द सेट ऑफ ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्सच्या व्हॅल्यूजचा सेट असेल के, म्हणजे हा वेअर द फंक्शन f(x) हे फंक्शन गिवन आहे, इज नॉट डिफरन्शिएबल. ओके, अशा व्हॅल्यूजचा सेट येतो के, म्हणजे हा के असा व्हॅल्यूजचा सेट आहे. के हा सेट आहे कोणाचा, व्हॅल्यूज ऑफ रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्स, त्या एक्सच्या व्हॅल्यूजचा सेट आहे. बट एक्स म्हणजे काय असेल तर वेअर द फंक्शन, हे गिवन फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल, जिकडे फंक्शन डिफरन्शिएबल नाहीये त्या नंबर्सचा तो सेट असेल. ठीक आहे, आता प्रॉब्लेम फक्त इथे बघा काय की फंक्शन मध्ये मॉड दिला ना, मॉड एक्स म्हणजे एक्स जर 0 झाला तर 0च्या लेफ्टला गेलो आपण की मॉडची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार, म्हणजे निगेटिव्ह ओपन होणार मॉड व्हॅल्यू निगेटिव्ह नाही येणार, म्हणजे मॉड ओपन निगेटिव्ह होणार आहे. आणि 0च्या राईटला आलो की तो मॉड पॉझिटिव्ह मध्ये ओपन होणार आहे. म्हणजे डिफरन्शिएबिलिटीचा प्रॉब्लेम जर कुठे येऊ शकतो, तर तो कुठे येऊ शकतो, x = 0 ला येऊ शकतो, कारण मॉड एक्स दिला ना आपल्याला, मॉड एक्स. मग मॉडच्या आतमध्ये 0 कुठे होणार, तर 0 ला होणार, x 0 आला की 0 होणार आतमध्ये. 0च्या लेफ्टला गेलो की निगेटिव्ह नंबर्स आहेत, राईटला आला की पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हला मॉड डिफरंट ओपन करतो आपण ना, म्हणून प्रॉब्लेम तिथे होऊ शकतो x = 0 ला. तर आपण काय करायचं आता, एक्सच्या लेफ्ट साईडला आपण डिफरन्शिएबिलिटी चेक करायची आणि एक्सच्या राईट साईडला चेक करायची. म्हणजे वेन असं लिहू आता, वेन
एक्स इज ग्रेटर ऑर इक्वल टू 0 म्हणजे एक्सच्या राईट साईडला, 0च्या राईट साईडला म्हणजे 0 किंवा 0च्या राईट साईडला म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स. एक्स जर 0 किंवा पॉझिटिव्ह असेल तर तो मॉड जो आहे तो ओपन कसा होणार, पॉझिटिव्ह ओपन होणार. तो साइन एक्स होईल सरळ सरळ, साइन एक्स मायनस तो पण एक्स होणार पॉझिटिव्ह एक्स प्लस 2 टाइम्स रूट ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स मायनस पाय आणि इंटू कॉस एक्स. हे सगळे जे एक्स होते मॉडवाले एक्स त्यांना आपण सगळ्यांना पॉझिटिव्ह ओपन केलं कारण एक्स आपल्याकडे काय 0 किंवा 0 पेक्षा ग्रेटर म्हणजे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, ओके. याचा डेरिव्हेटिव्ह पण घेऊन टाकू लगेच. चलो याचा डेरिव्हेटिव्ह घेतला एफ डॅश ऑफ एक्स, साइनचा झाला कॉस एक्स, हा झाला 1, हा झाला 2 इंटू 1 2. ठीक आहे ना, आणि सॉरी हे असं मल्टिप्लिकेशन करावं लागेल होतं. ठीक आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, हा डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा सेम ठेवा. आणि आता हा जर फंक्शन सेम ठेवला प्लसमध्ये, हा जर सेम ठेवला आपण तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मायनस साइन एक्स लिहावं लागेल. हे आपण कुठे करतोय, एक्सच्या लेफ्टला करतोय म्हणजे आता आपल्याला लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय आपण 0च्या लेफ्टला. आता एक 0 टाकून द्या, एफ डॅश ऑफ 0 काय बनणार आहे, कॉस 0 1 बनणार मायनस 1 प्लस 2 इंटू कॉस 0 1 प्लस हा आपण 0 टाकतोय ना तर मायनस 2 पाय आणि हा मायनस साइन 0 0 असतो तर हा 0 होणार आहे म्हणजे हा टर्म 0, हा टर्म 0. आन्सर काय राहील फक्त माझ्याकडे 2 राहील आन्सर. ओके, आन्सर राहिला 2, हा राहिला फक्त पॉझिटिव्ह 2. हे काय झालंय, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं आपण फक्त आताशी. आता याचा आपण राईट हँड डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. राईट हँड डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती लेस दॅन 0 घ्यावी लागेल. लेस दॅन 0 म्हणजे 0च्या लेफ्टला. आता आपण 0च्या लेफ्टला चाललोय. लेफ्टला म्हणजे हा जो मॉड एक्स आहे हा ओपन कसा होणार, आता निगेटिव्ह ओपन होणार कारण एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह घेतो. एक्स 0च्या लेफ्टला चाललो आपण. मग ते फंक्शन काय बनेल तुमचं, हे हा निगेटिव्ह ओपन होणार ना म्हणजे हा मायनस साइन ऑफ मायनस एक्स, तो मायनस बाहेर घेतो आपण साइनच्या बाबतीत, मायनस साइन एक्स झाला, तो मायनस मायनस प्लस एक्स होईल आता कारण हा निगेटिव्ह ओपन होणार, तो बाहेरचा मायनस आणि त्याचा मायनस प्लस एक्स झाला, तो प्लस 2 टाइम्स एक्स मायनस पाय आहेच आणि कॉस सोबत पण मायनस एक्स होणार आहे. पण तो कॉसला मायनस एक्सने काय फरक नाही पडत, कॉस सोबत पण मायनस एक्स असेल बट कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा, त्यामुळे तो मायनस तिथून गायब झाला आपोआपच. साइन साठी मात्र काय करावं लागतं, साइन मध्ये मायनस आला की तो बाहेर काढतो आपण, जो की ऑलरेडी बाहेर घेतलाय. ठीक आहे ना, आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर आता वाय डॅश बनवू, मायनस साइनचा कॉस एक्स झाला मायनस कॉस एक्स प्लस एक्सचा 1 झालाय. आता हा टर्म जर सेम ठेवलात 2 इंटू एक्स मायनस पाय तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस जर कॉस एक्स सेम ठेवला आपण तर काय होईल, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल जो की येईल 2 इंटू 1. ठीक आहे, आता टाकायच्या मध्ये 0, राईट हँड डेरिव्हेटिव्ह काढताय तुम्ही एक्स इक्वल टू 0 ला तर 0 वाय डॅश काय बनेल म्हणजे कॉस 0 1 असतंय मायनस 1 प्लस 1 प्लस हा मायनस 2 पाय सोबत आता मायनस साइन 0 0 बनला तो आणि प्लस कॉस 0 1 इंटू 2 2 इंटू 1. तर काय झालं, हा पूर्ण टर्म 0 हे कॅन्सल झाला 0 0, बाकी काय राहिलं फक्त 2 बाकी राहिला. याचं आन्सर पण 2 आलं होतं, सॉरी याचं आन्सर पण 2 आलंय आणि जो आपण लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह घेतला होता लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह इथे पण आन्सर काय आलं होतं 2 आलं होतं. लेफ्ट हँडचं पण आन्सर 2 आलंय, राईट हँड डेरिव्हेटिव्ह घेतला आपण 0च्या अबाउट त्याचं पण आन्सर 2 आलंय. 0च्या लेफ्टला 0च्या राईटला दोन्ही पण डेरिव्हेटिव्ह सेम आले म्हणजेच फंक्शन 0ला डिफरन्शिएबल आहे. आपल्याला प्रॉब्लेम फक्त 0 साठी होता कारण मॉड हे 0च्या लेफ्टला आणि राईटला वेगळं ओपन होणार, त्यामुळे प्रॉब्लेम फक्त 0 या नंबरसाठी होता. पण त्या नंबरला पण आपण काय केलं की फंक्शन फाइंड केलं डेरिव्हेटिव्ह लेफ्ट हँड आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह, त्यांच्या व्हॅल्यू सेम आल्या. व्हॅल्यू सेम आल्या म्हणजे 0 या पॉईंटला सुद्धा फंक्शन काय डिफरन्शिएबल आहे. मग फंक्शन जर डिफरन्शिएबल असेल तर हा जो एक्स आपण सांगतोय एक्स म्हणजे काय, अशा व्हॅल्यूचा सेट आहे ज्या पॉईंटला फंक्शन डिफरन्शिएबल नाहीये. पण आपण सांगितलं की फक्त 0 हा एक पॉईंट असा होता जिथे फंक्शन डिफरन्शिएबल नाही असं होऊ शकतं म्हणजे, पण ते पण नाही मिळालं पॉसिबल, ते पण पॉसिबल नाही झालं. तिथे पण सेम व्हॅल्यू भेटल्या लेफ्ट अँड राईटच्या म्हणजे त्या 0च्या पॉईंटला सुद्धा फंक्शन डिफरन्शिएबल आहे. मग फंक्शन जर डिफरन्शिएबल आहे तर के मध्ये काय असणार, मग कोणीच नसणार, एम्प्टी सेट असेल तो. एम्प्टी सेट म्हणजे नल सेट किंवा हा ठीक आहे डायरेक्ट ऑप्शनच एम्प्टी सेट आहे, ऑप्शन बी एम्प्टी सेट म्हणून. ठीक आहे, तर हे या टाईपमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. काय केलं पुन्हा एकदा बघून घ्या की लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण एक्सच्या लेफ्टचे नंबर बघितले. ओ सॉरी, थोडं लिहिताना उलट लिहिलं फक्त मी, हे ऍक्च्युली हे राईट हँड डेरिव्हेटिव्ह आहे. आपण एक्सच्या राईटला आहेत ना, पॉझिटिव्ह नंबर घेतो आपण, तर हा राईट हँड डेरिव्हेटिव्ह होता. ठीक आहे, राईटचे नंबर घेतो 0चे आपण, 0च्या राईटला म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत तर मॉड आपला जसा आहे तसा पॉझिटिव्ह ओपन होणार आहे. हा पॉझिटिव्ह ओपन झाला, जे आहे तेच व्हॅल्यू राहिल्या. ठीक आहे, तिथून डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, त्यानंतर 0 टाकतो आपण त्याच्यात, व्हॅल्यू 2 आली.
नंतर आता लेफ्टला जायचं आपल्याला एक्सच्या लेफ्टला म्हणजे लेस दॅन एक्स. तर हा लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आहे, हा लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आहे. लिहिताना मी चुकीचं लिहिलं जरा. एक्स लेस दॅन 0 म्हणजे तो लेफ्ट हँड साईडला आहे, आपण लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह काढतोय. तर तो काय येणार आहे, तिथे पण हा एक्स जो आहे तो मॉड एक्स आता निगेटिव्ह मध्ये ओपन होणार आहे, कारण आपण एक्स 0च्या लेफ्ट साईडला आहे. तर निगेटिव्ह ओपन केला आपण त्याला, हे निगेटिव्ह झालं, हे निगेटिव्ह झालं. इथे कॉस्टला काही फरक नाही पडला. डेरिव्हेटिव्ह घेतला, त्यात आपण टाकला एक्स इक्वल्स टू 0. हा टाकल्यानंतर इथे पण आन्सर काय आलं, 2 आलं. लेफ्ट हँडचा डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँडचा डेरिव्हेटिव्ह 0ला पण इक्वल आले, म्हणजेच फंक्शन 0ला सुद्धा कंटिन्युअस आहे. आणि म्हणजे याचा मिनिंग हा झाला की तो जो सेट के सांगतोय आपण, ज्याच्यामध्ये असे एक्स सांगणार होतो आपण ज्या ज्या पॉईंटला फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे, पण फंक्शन एका पण पॉईंटला डिस्कंटिन्युअस नाही भेटला आपल्याला. सो तिथे काय असेल, तो एम्प्टी सेट असेल तो के हा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे तो. एक्स इक्वल टू 0ला डेरिव्हेटिव्ह पाहिजे या फंक्शनचा. इथे काय वेगळं काही करता येणार नाही आता, कारण साइन इनवर्स एक्सला आपण काही सबस्टिट्यूट नाही करणार वेगळं. एक काम आपण करू शकतो, म्हणजे क्वेश्चन पाहून तुम्हाला अप्रोच ठरवायचा की सुरुवात कशी करायची क्वेश्चनची, बरोबर ना. ते जर समजलं तर क्वेश्चन होणार आहे. जर माहितच नाही काय करायचं किंवा त्या टाईपचं केलंच नाही आपण कधी क्वेश्चन, तर आपण थोडं अडकून जाऊ त्याच्यामध्ये काय करायचं ते. तर एक काम करू, आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. ओके, असं समजा की y इक्वल्स टू काय, रूट मध्ये 1 मायनस साइन इनवर्स एक्स. हा रूट वेगळा लिहू फक्त लिहिताना, डिव्हिजन मध्ये 1 मायनस साइन इनवर्स एक्स. 1 प्लस आहे इथे खाली. हा रूट, दोन रूट सेपरेट सेपरेट लिहिले आपण. आता घ्यायचं डेरिव्हेटिव्ह. तर dy बाय dx घेऊन टाकू आपण, dy बाय dx. तर डिनॉमिनेटर सेम ठेवायचं आहे, 1 प्लस साइन इनवर्स एक्स इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल तर -1. सॉरी, रूट आहे ना, ते रूटचा आधी डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. पहिले रूटचा डेरिव्हेटिव्ह होईल 1/2 रूट. हे थोडं लेंदी होणार आहे, बट नंतर सोपं जाईल ते. साइन इनवर्स एक्स इंटू द मायनस साइन इनवर्सचा 1/, ओ सेट मी काय करतो, 1 रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस. आता न्यूमरेटर सेम ठेवा, 1 मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स सेम ठेवला. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट असेल पहिल्यांदा, 1 प्लस साइन इनवर्स एक्स आणि इंटू काय होईल, याचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा मल्टिप्लाय होणार आहे. तर तो काय असेल तर 1 मध्ये रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल, प्लस मध्ये आता, कारण इथे प्लस आहे आतमध्ये. ठीक आहे, हे आपण न्यूमरेटर लिहिला. डिनॉमिनेटरला काय असणार आहे, तर तो जो फंक्शन खाली होता त्याचा स्क्वेअर, म्हणजे तो रूट जाईल फक्त, बाकी काही होणार नाही याच्यामध्ये. फक्त रूट गेला तर 1 प्लस साइन इनवर्स एक्स बाकी राहिलाय. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, हा आता डेरिव्हेटिव्ह घेतला, सिम्प्लिफाय नाही करत बसणार मी अजिबात काहीच. मला काय सांगितलं क्वेश्चन मध्ये की एक्स इक्वल टू 0 पाहिजे म्हणून. आता हे सिम्पल काय झालं बघा, कारण साइन इनवर्स 0 म्हणजे 0 असणार आहे. जिकडे कुठे साइन इनवर्सचे टर्म आलेत हे सगळे 0 झाले. हा 0 झाला, हा 0, हा पण 0, हा सुद्धा 0 झालाय, हा 0 झाला इथे. ठीक आहे ना, हा झालाय 0. सगळे साइन इनवर्सचे टर्म आणि एक्सचे टर्म 0 बनणार आहेत. आता म्हणजे सिम्प्लिफाय करायला सोपं झालं, म्हणजे हा पण 0. या रूटच्या आतमध्ये 1 बाकी आहे, इंटू इथे 1 मायनस 0 1 बाकी आहे. हा -1/2 इथे फक्त राहिलाय, -1/2 राहिलाय. ठीक आहे, हा पण 0 झालाय, 1 झालाय, म्हणजे आता मायनस इथे हा 1 आहे रूटच्या आतमध्ये, इथे पण 1 आहे, म्हणजे हा काय होईल की इथे 1 इंटू 1/2 इंटू हा 1, म्हणजे फक्त 1/2 राहिला. ते मायनस मध्ये, ते पण -1/2 बाकी आहे. डिव्हिजन मध्ये फक्त 1 असेल, 1 प्लस 0 1 असेल. हे एवढं सिम्पल झालं. फक्त एक स्टेप तुम्हाला काय करावं लागली आहे की तुम्हाला डेरिव्हेटिव्ह थोडासा व्यवस्थित घ्यावा लागेल, की दोन आपण सेपरेट सेपरेट समजले रूट्स. हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. मग डिव्हिजन वाला रूल आपण वापरला डेरिव्हेटिव्हचा, u/v वाला रूल. हे फक्त एकदा व्यवस्थित करून घेतलं की जेवढे काही ते रूटच्या आतमध्ये साइन इनवर्स आहेत किंवा एक्स आहेत हे सगळे 0 बनणार आहेत आपोआपच, कारण आपल्याला एक 0 टाकायचा आहे. मग आन्सर काय झालं म्हणजे पहा ना, इथे -1/2 -1/2 आन्सर काय यायला पाहिजे, -1 यायला पाहिजे. -1 आहे का, येस, ऑप्शन डी आहे, -1. कळतंय म्हणजे हे दिसतंय थोडंसं अवघड, पण तुम्हाला जर ते रूल्स व्यवस्थित माहिती आहेत, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित माहिती आहेत, तुम्ही चांगली प्रॅक्टिस जर केली असेल डेरिव्हेटिव्ह घेण्याची फंक्शन्सचे, तर ते सिम्पल बनते. नंतर एकच स्टेप फक्त एवढी मोठी थोडीशी करायची, ही झाली की संपलं आपलं आन्सर डायरेक्ट आलं. जास्त काही करायची गरज नाही पडली नंतर कॅल्क्युलेशन. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पहा काय तो. एफ ऑफ एक्स गिवन आहे आणि एफ डॅश ऑफ 1/2 फाइंड करा म्हणतायत. ओके, चलो सुरू करून देऊ आपण हा क्वेश्चन करायला. एफ ऑफ एक्स दिलाय आणि ठीक आहे ना, काय क्वेश्चन आहे, काय होता क्वेश्चन.
ओके, एफ ऑफ एक्स गिवन आहे साइन इनवर्स ऑफ 2 इंटू 3 अपॉन 1 मायनस 1 प्लस, इथे मी परत एकदा लिहून घेतो क्वेश्चन काय व्यवस्थित, पुन्हा आपण नीट व्यवस्थित लिहून घेऊयात क्वेश्चनला काय येतो. एफ ऑफ एक्स म्हणजे दिलाय साइन इनवर्स ऑफ 2 इंटू 3 अपॉन 1 प्लस 9 ठीक आहे. आणि एफ डॅश ऑफ 1/2 फाइंड करा म्हणतात. डेरिव्हेटिव्ह घेऊ पहिले, नंतर 1/2 आपण त्याच्यात टाकू. हे थोडं सिम्प्लिफाय करा. इथे इथे मला हे दिसतं पण आहे, म्हणजे सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय ना, इथे दिसतं पण आहे की सरळ सरळ की हा जो आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, हा इथे ऍडजस्ट होतोय असं दिसतंय सरळ सरळ, कारण हा 3 आणि हा 9 सोबत 2, 3 चा स्क्वेअर आहे 9 बरोबर. मग आपण काय करणार, आपण म्हणणार की लेट 3 म्हणजे tan थीटा आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन काय झाला, एफ ऑफ एक्स काय तयार झाला, एफ ऑफ एक्स तयार झाला साइन इनवर्स ऑफ 2 इंटू tan थीटा डिवायडेड बाय 1 प्लस हा 9 म्हणजेच त्या टॅनचा स्क्वेअर आहे, तर tan स्क्वेअर थीटा. पण हा फॉर्म्युला कोणाचा असतो, हा जो फॉर्म्युला सांगतो आपण, हा फॉर्म्युला कोणाचा आहे, हा फॉर्म्युला साइन 2 थीटाचा आहे. हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला सगळे माहिती असायला पाहिजेत. आतमध्ये तयार झालं साइन 2 थीटा, साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल झाले तर 2 थीटा राहिला. पण थीटा म्हणजे कोण आहे, इथून इथून आपण सांगू शकतो थीटा म्हणजे टॅन इनवर्स आहे, टॅन इनवर्स ऑफ 3 तर झालं हे म्हणजेच 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ 3 आहे. ठीक आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, हा तुमचा फंक्शन सिम्प्लिफाय केला आपण, फंक्शनला सिम्प्लिफाय केलं, सरळ सरळ दिसतं इथे क्वेश्चन मध्ये पाहिलं की तुम्हाला, तेवढं तुम्हाला तर आता आयडिया यायला पाहिजे की आपण ट्रिग्नोमेट्री चॅप्टर केलाय, डेरिव्हेटिव्ह पण तुम्ही एवढे दिवस केलाय. ठीक आहे ना. तर हे जे दिसतंय की साइन इनवर्सच्या आतमध्ये 2 इंटू 3 अपॉन मध्ये 1 प्लस 9 या 3 हा स्क्वेअर समजला म्हणजे आपल्या डोळ्यासमोर लगेच हा फॉर्म्युला यायला पाहिजे की 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आहे. बाहेर साइन इनवर्स आहे तर तो फॉर्म्युला पण साइन 2 थीटा साठीच आहे, बरोबर ना. म्हणजे काय तयार झालंय, हे y सिम्प्लिफाय करून एवढं तयार झालं. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बाकी राहिला फक्त, dy बाय dx घेऊ आपण डेरिव्हेटिव्ह. 2 इंटू हा टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन 1 प्लस एक्सचा स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर 9 आहे, आणि इंटू बट याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल कारण तिथे एक्स नाही, 3 आहे. 3 चा डेरिव्हेटिव्ह काय असतोय, चा फॉर्म्युला 3 इंटू लॉग 3, हे दिसतंय. येस, 3 इंटू लॉग 3. ठीक आहे. आता काय करायला सांगितलं यांनी, एफ डॅश ऑफ 1/2 फाइंड करा म्हणतायत. एक्स ची व्हॅल्यू 1/2 टाकून द्या ना, संपला क्वेश्चन. तर काय होईल, हा 2 अपॉन 1 प्लस 9 म्हणजे काय, 9चा रूट 1/2 पॉवर मध्ये म्हणजे स्क्वेअर रूट असतो ना, तर 9चा स्क्वेअर रूट म्हणजे 3 झाला तो, आणि इंटू पुढे काय 3 इंटू लॉग 3, तर हा काय झाला 1/4 म्हणजे हा 1/2 तयार होईल इथे. ओके, हा 1/2 इंटू हा √3 इंटू हा लॉग 3, असा ऑप्शन आहे का, 1/√3/2. ओके, असा ऑप्शन नाहीये. तर आपण एक काम करता येईल ना, मग लॉगच्या आतमध्ये √3 आहे ना. ठीक आहे, मग हा जो 1/2 आहे बाहेर आपला मल्टिप्लिकेशन मध्ये, तर लॉगच्या बाहेर मल्टिप्लिकेशन असेल तर आपण त्याला पॉवर मध्ये घेऊन जाऊ शकतो. लॉगच्या पॉवर मध्ये असेल तर पुढे मल्टिप्लाय करतो, पुढे मल्टिप्लाय असेल तर लॉगच्या पॉवर मध्ये जाईल. म्हणजे हा 1/2 जो आहे तो कुठे जाणार आहे आता, त्या 3च्या पॉवर मध्ये जाणार आहे. म्हणजे आता राहिलं काय, शेवटी तुमचा बाकी राहतोय √3 इंटू लॉग ऑफ 3 म्हणजेच हा 3चा स्क्वेअर रूट आहे. तर पॉझिटिव्ह मध्ये सगळं ना, निगेटिव्ह कुठे झालंच नाही अजून आपल्याकडे. पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला पाहिजे √3 इंटू लॉग ऑफ √3, √3 इंटू लॉग ऑफ √3 हाच ऑप्शन आहे, म्हणजे पहिलाच ऑप्शन. ठीक आहे. मग हे फॉर्म्युला जो ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आपण सांगतो, हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे, पहिली गोष्ट बेसिक रिक्वायरमेंट. हे इथे दिसलं की हे जे आपण पाहतो इथे, हा टर्म बघितला की सुचतो आपल्याला हा फॉर्म्युला की हे तर सगळं त्या फॉर्मॅटमध्ये बनतंय, म्हणून तिथे फक्त 3 ला टॅन थीटा सबस्टिट्यूट करावं लागतं. ठीक आहे ना. असा हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. एकदा ते झालं की मग झालं नाही, साइन इनवर्स ऑफ साइन 2 थीटा, मग 2 थीटा राहिला, इथून लगेच थीटा पण बनवून घ्या. हा थीटा म्हणजे हा टॅन इनवर्स तिकडे जाईल, टॅन इनवर्स ऑफ 3 झालं तयार. ठीक आहे ना. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह, टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला काय असतो ते 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे 3 आहे, तर तो 9 इंटू या 3 चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला पुढे आपण, तो चेन रूल. ठीक आहे ना. हे चेन रूल आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ऑलरेडी, त्यात काही नवीन नाही काहीच. नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूयात काय ते पुढे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, ओके, एफ ऑफ एक्स, कॅपिटल एफ ऑफ एक्स हे एक फंक्शन दिलंय, एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू मायनस. ओके, ठीक आहे, जे काय आहे ते पहिले लिहून घेऊ आपण व्यवस्थित, म्हणजे आपल्याला एक आयडिया येईल काय दिलं आपल्याला ते.
पहिली गोष्ट काय गिवन आहे की एफ डबल डॅश हा जो स्मॉल एफ फंक्शन आहे त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह दिला आपल्याकडे मायनस एफ ऑफ एक्स सांगितलं, हा सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे. त्यानंतर जी ऑफ एक्स हे फंक्शन सांगितले काय आहे ते, हे फंक्शन काय आहे तर एफ डॅश ऑफ एक्स हे फंक्शन आहे. जी ऑफ एक्स हे फंक्शन काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स आहे. आणि त्यानंतर हे गिवन आहे कॅपिटल एक्स कॅपिटल एफ ऑफ एक्स हे फंक्शन दिलंय म्हणजे आपल्याला हे गिवन आहे एफ ऑफ एक्स अपॉन 2 चा स्क्वेअर म्हणजे या पूर्ण फंक्शनचा स्क्वेअर म्हणजे प्लस जी ऑफ एक्स अपॉन 2 याचा पण स्क्वेअर. पण जी मध्ये काय, ओके हा जी मध्ये गिवन आहे ना आपल्याकडे, हे आहेत ना गिवन. जी ऑफ एक्स म्हणजे काय ते दिलेलंच आहे आपल्याला. जी ऑफ एक्स म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स आहे. तर एक काम करू ना आपण सरळ सरळ आता डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू याचा. ठीक आहे, हे डेरिव्हेटिव्ह मध्ये हे एफ डॅश ऑफ एक्स दिलाय, एफ डबल डॅश ऑफ एक्स दिलाय, तर आपण काय करायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं पहिल्यांदा. एफ डॅश ऑफ एक्स कॅपिटल एफ डॅश ऑफ एक्स बनवायचं आहे मला. तर पहिला पॉवर फंक्शन 2 पुढे आला, एफ ऑफ एक्स बाय 2 बाकी राहिला इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स बाय 2 प्लस हा 2 समोर जाईल, इथे राहील जी ऑफ एक्स बाय 2 इंटू होणार आहे जी डॅश ऑफ एक्स बाय 2. ओके, आता काय करू आपण याला की एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय सांगितलं ऑलरेडी, जी ऑफ एक्स. इथे पण एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय सांगितलेलं आहे, जी ऑफ एक्स. मग एफ डॅश ऑफ एक्स बाय 2 म्हणजे काय बनणार, जी ऑफ एक्स बाय 2. कळतंय ना, इथे एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ एक्स आहे, तर एफ डॅश ऑफ एक्स बाय 2 म्हणजे काय असेल, जी ऑफ एक्स बाय 2. म्हणून इथे काय करायचं आपण मग आता, हे 2 इंटू एफ ऑफ एक्स बाय 2 इंटू हा झाला जी ऑफ एक्स बाय 2 प्लस 2 इंटू जी ऑफ एक्स बाय 2 इंटू जी डॅश ऑफ एक्स बाय 2 पाहिजे आता आपल्याला. ओहो, इथून जी डॅश बनवावं लागेल, इथून जी डॅश बनवणार आपण. हा जी डॅश ऑफ एक्स म्हणजे काय होईल, जी ऑफ एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स आहे, जी हे फंक्शन म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स आहे. तर जी डॅश ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह झाला आता एफ डबल डॅश ऑफ एक्स होईल. आणि एफ डबल डॅश ऑफ एक्स ची पण आपल्याला व्हॅल्यू गिवन आहे, ती म्हणजे काय आहे, हे सगळं इक्वल आहे मायनस एफ ऑफ एक्स ला. जी डॅश ऑफ एक्स इक्वल कशाला आहे, एफ डबल डॅश ऑफ एक्सला. हे का झालं, कारण जी ऑफ एक्स इक्वल सांगितलं एफ डॅश ऑफ एक्सला, दोन्हीकडे डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. तर जी डॅश ऑफ एक्स म्हणजेच एफ डबल डॅश ऑफ एक्स, बट एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय, मायनस एफ ऑफ एक्स. तर हे जे जी डॅश ऑफ एक्स आहे आपण डायरेक्ट याला काय लिहू शकतोय, मायनस एफ ऑफ एक्स लिहू शकतोय. म्हणून इथे काय तयार होतं आपल्याकडे, जी डॅश ऑफ एक्स बाय 2 म्हणजे काय बनेल तर मायनस एफ ऑफ एक्स बाय 2 बनणार आहे ते. ठीक आहे, हे आपण तयार करून घेतलं. आता काय काय गिव्हन आहे त्याच्यावरून आपण डेरिव्हेटिव्ह बनवलाय. म्हणजे इथे पहा काय झालं, हा जर मायनस साईन तुम्ही बाहेर घेतलात ना, हा मायनस साईन हा जर बाहेर घेतला इथे, तर हा मायनस होईल दोघांच्या मध्ये. ठीक आहे, आणि हे दोन्ही टर्म आहेत ना, हे पहा 2f इंटू जी 2f इंटू जी, हे दोन्ही टर्म कॅन्सल झाले कारण सेम सेम टर्म तयार झाले. याचं आन्सर 0 आलं. म्हणजे कोणाचं आन्सर 0 आलंय, तर कॅपिटल एफ डॅश ऑफ एक्स, त्याचा जो डेरिव्हेटिव्ह घेतला आपण कॅपिटल एफ फंक्शनचा, तो कॅपिटल एफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 आला. इथे पुन्हा लिहितो मी की हा जो कॅपिटल एफ डॅश ऑफ एक्स आहे हा 0 आला. याचं मिनिंग काय झालं की एफ ऑफ एक्स हे फंक्शन काय असणार आहे, कॉन्स्टंट फंक्शन असणार आहे. डेरिव्हेटिव्ह 0 कोणाचा येतो आता माहिती आहे तुम्हाला, ते डेरिव्हेटिव्ह 0 कोणाचा येतो, कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. म्हणून हे एफ ऑफ एक्स काय असणार, कॉन्स्टंट फंक्शन असणार. बरं, एफ ऑफ एक्स जर कॉन्स्टंट फंक्शन असेल याचा मिनिंग काय, याची व्हॅल्यू फिक्स्ड आहे, कॉन्स्टंट आहे, ती बदलणारच नाही कधी. तुम्ही इनपुट काही पण द्या आता. म्हणजे समजा असं एक्झाम्पल समजा की एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू समजा आता इथे गिवन आहे, काय गिवन आहे, एफ ऑफ 5 गिवन आहे असं म्हणू आपण. एक मिनिट थांबा, इथे मला हे परत रेफ करू आपण. एफ ऑफ 5 गिवन आहे आपल्याला दिलाय एफ ऑफ 5, याची व्हॅल्यू काय सांगितली आहे, 5 सांगितली आहे. तर हा फंक्शन कॉन्स्टंट सांगितला आपण ना, एफ ऑफ एक्स फंक्शन कॉन्स्टंट आहे म्हणजे एक्स वर डिपेंडच नाही त्याची व्हॅल्यू. एक्स तुम्ही काही पण घ्या, 5 घ्या तरी पण तेच आन्सर, 6 घ्या तरी सुद्धा तेच आन्सर येणार आहे. किंवा आता विचारलं काय क्वेश्चन मध्ये 10 सांगितलं, एफ ऑफ 10, त्याचं पण आन्सर काय असणार, तेच आन्सर असणार, ते चेंज होणारच नाही कधी, कारण फंक्शन कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे त्याची व्हॅल्यू फिक्स झाली, ती चेंज होणारच नाही, त्याच्यामध्ये व्हेरिएबलच नाही कुठला. ठीक आहे ना, म्हणजे जी व्हॅल्यू मग त्या 5 साठी असेल, एफ ऑफ 5 ची जी व्हॅल्यू 5 दिली आहे तीच व्हॅल्यू एफ ऑफ 10 साठी पण असणार, तीच व्हॅल्यू एफ ऑफ 100 साठी पण असणार, सेम व्हॅल्यू एफ ऑफ 10,000 साठी पण असणार. कुठला पण नंबर आतमध्ये घ्या, त्याने काय फरक नाही पडणार आता, कारण फंक्शन आपलं कॉन्स्टंट तयार झालं. कॉन्स्टंट फंक्शन कधी असणार, जेव्हा ज्यावेळेस काय असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज इक्वल्स टू 0.
ज्या वेळेला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 येतोय याचा मिनिंग काय की ते फंक्शन कॉन्स्टंट आहे, ठीक आहे ना. सो फंक्शन कॉन्स्टंट म्हणजे एफ ऑफ 5 ला व्हॅल्यू 5 असेल तर एफ ऑफ 10 ला पण व्हॅल्यू काय असणार 5 असणार. ऑप्शन ए असेल डायरेक्टली. तुम्ही आता लक्षात ठेवा या टाईपचा या पॅटर्नचा क्वेश्चन जर आला तर लक्षात ठेवायचं डायरेक्ट की एफ ऑफ 5 दिलाय, एफ ऑफ 10 पण तोच असणार आहे. 2024चा हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला, लास्ट इयरला आलेला एक्झाम मध्ये क्वेश्चन आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहू काय ते. ओके, पुन्हा त्याच टाईपचा क्वेश्चन म्हणजे पुन्हा 24चा क्वेश्चन. एफ ऑफ 5 गिवन आहे 1, एफ ऑफ 10 एच ऑफ 5 गिवन आहे 1, एच ऑफ 10 काय असेल म्हणतात ते. तोच पॅटर्न आहे. एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजे मायनस एफ ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ एक्स, आणि एच ऑफ एक्स एक फंक्शन दिलंय. हे तेच फंक्शन मागाशी दिलं आपल्याला, ते सेम फंक्शन आहे. एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्सचा स्क्वेअर. तिथे फक्त काय होतं एफ ऑफ एक्स बाय 2 चा स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स बाय 2 चा स्क्वेअर, त्याने काय फरक नाही पडला आपल्याला. पण हे एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्सचा स्क्वेअर हा पॅटर्न पाहिजे, आणि हे सगळं दिलेलं असलं पाहिजे. तर तुम्ही आन्सर डायरेक्ट काय सांगणार, जी व्हॅल्यू एफ ऑफ 5 ची आहे तीच व्हॅल्यू, सॉरी जी व्हॅल्यू एच ऑफ 5 ची आहे तीच व्हॅल्यू एच ऑफ 10 ची पण असणार. म्हणजे काय असणार आन्सर 1 असणार. इथे विचार करायची गरज पण नाही राहिली आता काहीच, ठीक आहे. फक्त पॅटर्न लक्षात ठेवा, या टाईपचं फंक्शन पाहिजे आणि हे सगळं गिवन पाहिजे आपल्याला. या दोन गोष्टी गिवन आहेत आणि ते त्या फंक्शन त्या टाईपचं एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्सचा स्क्वेअर, ठीक आहे. तर हे आन्सर आलं 1 आलं, ठीक आहे. पुढच्या क्वेश्चनला जाऊ आपण. पुढचा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हा एक क्वेश्चन आपल्याला करायचा आहे अजून. tan इनवर्स ऑफ 3 प्लस 2x अपॉन 2 मायनस 3x. ओके, ते आपण तयार करू. त्याला काही tan इनवर्सच्या फॉर्म्युलामध्ये त्याला ऍडजस्ट करावं लागेल. तर पहिला जो लक्ष द्या, थोडासा लक्ष द्या इकडे. tan इनवर्स ऑफ हा काय बनणार आहे ना, इथे या 2 ने डिवाइड करून टाकू. जो खाली असेल त्या नंबरने डिवाइड करा, त्याला 1 बनवायचं आपल्याला. 2 ने डिवाइड केलं काय होईल, तो वरती टर्म झाला 3/2 प्लस एक्स डिवायडेड बाय 1 मायनस 3/2 इंटू एक्स, असा हा टर्म तयार झाला पहिलावाला. तिथे आपण 2 ने डिवाइड केलं. इथे जो नंबर असेल ना खाली त्याला 1 बनवायचा असतं इथे आपल्याला, म्हणून त्या नंबरने डिवाइड करतो आपण तो फॉर्म्युला तयार करण्यासाठी टॅनचा. प्लस मध्ये काय पुन्हा tan इनवर्स आहे. आता तो फॉर्म्युला नाही बनणार कारण वरती थोडंसं वेगळं आलं, तर इथे ऍडजस्ट करावं लागेल. इथे ऑलरेडी 1 आहेच म्हणजे, तर 4x स्क्वेअर वरती असे नंबर पाहिजेत ज्यांची, आता इथे प्लस आहे ना तर वरती मायनस पाहिजे. म्हणजे 2 असे टर्म ज्यांची सबट्रॅक्शन 3x आहे आणि मल्टिप्लिकेशन 4x स्क्वेअर आहे. म्हणजे काय करावं लागेल मग 4x मायनस एक्स यांचं मल्टिप्लिकेशन येईल ना 4x स्क्वेअर. साईन नाही बघायचं आपल्याला, 4x इंटू एक्स 4x स्क्वेअर होणार ते, म्हणजे 1 प्लस काय झालं खाली 4x स्क्वेअर. इथे फॉर्म्युला काय झाला tan इनवर्स ऑफ हा प्लस tan इनवर्स ऑफ हा, tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय हा फॉर्म्युला. म्हणजे tan इनवर्स ऑफ काय तयार झालं ते 3/2 प्लस tan इनवर्स ऑफ एक्स. पुढच्या टर्म मध्ये काय होईल tan इनवर्स ऑफ 4x मायनस tan इनवर्स ऑफ हा वाला एक्स. हे फॉर्म्युला आपण तयार केले एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय आणि एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय टॅन इनवर्सच्या आतमध्ये. तर काय बनतं ते tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय. इथे tan इनवर्स ऑफ एक्स मायनस tan इनवर्स ऑफ वाय हे इनवर्स फंक्शनचे फॉर्म्युले आहेत. इथे हा कॅन्सल झाला, tan इनवर्स एक्स आणि tan इनवर्स एक्स. हे तुमचं वाय तयार झालं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये. आता काय डेरिव्हेटिव्ह, आता dy बाय dx लिहू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. तर हा तर कॉन्स्टंट नंबर आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार. प्लस राहिला हा टर्म, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या tan इनवर्सचा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असतोय, तर 4x स्क्वेअरचा हा होईल 16x स्क्वेअर आणि इंटू काय होणार आहे त्याचा 4 मल्टिप्लाय होईल पुढे जाऊन. नंतर 4x स्क्वेअरला आपण 4xचा स्क्वेअर आपण 16x स्क्वेअर लिहिला आणि तो 4 पुन्हा पुढे मल्टिप्लाय केला. म्हणजे dy बाय dx हे काय मिळालं, हे मिळालं 4/1 प्लस 16x स्क्वेअर. ठीक आहे, तर हा टर्म झाला 4/1 प्लस 16x स्क्वेअर. ठीक आहे, ओके. असा ऑप्शन चेक करा, म्हणजे ऑप्शन बघितले नाही अजून मी. हा ऑप्शन आहे का चेक करायचा आहे. 4/1 प्लस 16x स्क्वेअर कुठे ऑप्शन बी मध्ये, म्हणजे आन्सर काय असेल तर ऑप्शन बी असेल. tan इनवर्सचे फॉर्म्युले आपण तिथे ऍडजस्ट करायचे आहेत. ठीक आहे, आणखी एक शेवटचा क्वेश्चन आज इथे घेऊ आपण. ओके, हा क्वेश्चन दिलाय dy बाय dx पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, y म्हणजे गिवन आहे एक्स स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स. ओके, एक्स इक्वल्स टू -1 ला dy बाय dx पाहिजे आपल्याला. एफ ऑफ एक्स आपल्याकडे नाहीये पण अजून.
-1 साठी आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे, इक्वेशन काय दिले पहा, इक्वेशन दिलं 8 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 6 इंटू एफ ऑफ 1 अपॉन एक्स इक्वल्स टू एक्स प्लस 5. याला सिम्प्लिफाय करू आपण. एफ ऑफ एक्स आपल्याला पाहिजे, पण तो डेरिव्हेटिव्ह पाहिजे ॲट एक्स इक्वल्स टू -1. तर आपण एक्सला -1 घेऊन टाकून डायरेक्ट आता पहिल्यांदाच फंक्शनमध्ये. एफ ऑफ -1 ची व्हॅल्यू कुठे काय मिळेल का बघू. इथे बघा, आता डेरिव्हेटिव्ह काय होणार ते बघा. पहिले आधी डेरिव्हेटिव्ह लिहून घ्या. म्हटलं तर डेरिव्हेटिव्ह लिहून घ्या की एक्स स्क्वेअर जर सेम ठेवलात तर एफ डॅश ऑफ एक्स लिहावं लागेल आणि नंतर प्लस एफ ऑफ एक्सला सेम ठेवला आपण तर काय होईल, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. इथे पाहिजे -1 आपल्याला, म्हणजे हा -1चा स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ -1 आणि प्लस एफ ऑफ -1 इंटू 2 इंटू -1 असं होणार आहे. हे आपल्याला फाइंड करायचं, म्हणजेच तुम्हाला म्हणजे फाइंड करायचं एफ डॅश ऑफ -1 ची व्हॅल्यू, आणि हे -1 असल्यामुळे मायनस येईल बाहेर, -2 टाइम्स एफ ऑफ -1 ची व्हॅल्यू. या दोन व्हॅल्यू मिळाल्या की आपला आन्सर झालं म्हणजे. ठीक आहे, तर त्या दोन व्हॅल्यू काढण्यासाठी काय करू आपण, इकडे एक्सला -1 टाकून देऊ, एक्स इक्वल्स टू -1. तर काय होईल पहा, 8 इंटू एफ ऑफ -1 झाला तो, प्लस 6 इंटू एफ ऑफ 1 अपॉन -1 काय होणार आहे, -1 होणार आहे. -1 इक्वल्स टू 5 -1 4 झालं ते. 8 एफ ऑफ -1 प्लस 6 एफ ऑफ -1 म्हणजेच काय झालं, 14 टाइम्स एफ ऑफ -1 म्हणजे 4. तर एफ ऑफ -1 म्हणजे काय झालं रे, 4 अपॉन 14 म्हणजेच 2 अपॉन 7. एफ ऑफ -1 काय बनतोय, 2 अपॉन 7 बनतोय. ठीक आहे, हा झाला एफ ऑफ -1. आपल्याला काय पाहिजे ना, एफ ऑफ -1 ची व्हॅल्यू पाहिजे होतीच, ती आता मिळाली. दुसरी व्हॅल्यू पाहिजे ना एफ डॅश ऑफ -1 ची. तर एक काम करावं लागेल तुम्हाला, याच फंक्शनचा, जे फंक्शन गिवन आहे आपल्याला त्याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन बघू आपण काय होईल तो. हे जे फंक्शन आहे आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. डेरिव्हेटिव्ह घ्या पहिले. ठीक आहे, किंवा इथे पण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो, पण इथे इथे नाही घेता येणार आपल्याला. ऑलरेडी -1 टाकला म्हणजे हा कॉन्स्टंट झाला, हा पण कॉन्स्टंट झाला. इथे डेरिव्हेटिव्ह नाही घेता येणार, वरतीच डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तर 8 इंटू एफ डॅश ऑफ एक्स झालं ते, प्लस 6 इंटू एफ डॅश ऑफ 1 अपॉन एक्स इंटू या 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय होईल 1 अपॉन एक्स -1 अपॉन एक्स स्क्वेअर. राईट साईडला एक्सचा 1 होणार आहे, 5चा 0 होणार आहे. ठीक आहे ना. आता आपण काय करायचं याच्यामध्ये, आता याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू -1 टाकायची, म्हणजे एफ डॅश ऑफ -1 भेटणार तुम्हाला. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन करू. 8 इंटू एफ डॅश ऑफ -1 तयार झाला. इनवर्स नाही ते डॅश आहे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. अरे एफ डॅश ऑफ -1 प्लस 6 टाइम्स एफ डॅश ऑफ -1, कारण 1 अपॉन -1 येतो, इंटू -1 अपॉन -1चा स्क्वेअर तर +1 झाला, म्हणजे 1 अपॉन 1 इक्वल्स टू 1 आता आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करून घ्या पुन्हा एकदा काय होईल ते. तर हा मायनस मुळे काय होईल, हा मायनस होणार आहे, म्हणजे 8 टाइम्स एफ डॅश ऑफ -1 मायनस 6 टाइम्स एफ डॅश ऑफ -1 इक्वल्स टू 1, म्हणजे 2 टाइम्स एफ डॅश ऑफ -1, म्हणजेच इनवर्स का लिहितोय पुन्हा वरती मी त्याला, हा डॅश आहे. ठीक आहे ना. आता काय मिळालं मला, 2 टाइम्स एफ डॅश ऑफ -1 म्हणजे मिळाला 1, म्हणजेच एफ डॅश ऑफ, अरे यार, एफ डॅश ऑफ आपण त्याला नीट इनवर्स लिहितोय पुन्हा मी त्याला, ही डॅश आहे. ठीक आहे ना. एफ डॅश ऑफ -1 म्हणजे काय झाला, 1 अपॉन 2 झाला. याची व्हॅल्यू मिळाली, आणि इथे ऑलरेडी याची व्हॅल्यू मिळालीच आहे आपल्याला. एफ डॅश ऑफ एफ ऑफ -1 मिळालेलं आहे, एफ डॅश ऑफ -1 मिळाला. इथे फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करावे लागतील. हे जे आपण केलं आतापर्यंत याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचे आहेत. तर एफ डॅश ऑफ -1 ची व्हॅल्यू काय मिळाली, 1 अपॉन 2. हे झालं 1 अपॉन 2 मायनस 2 टाइम्स एफ ऑफ -1 ची व्हॅल्यू काय आपली 2 अपॉन 7 आहे. 2 अपॉन 7 आहे, तर डिनॉमिनेटर सेम केलं तर 7 मायनस काय होईल ते, 7 मायनस, ओके, मायनस मध्ये व्हॅल्यू आहे का कोणाची, हो 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 मायनस झालाय तिथे. ठीक आहे, एफ ऑफ -1 आपण टाकलेला 2x -1, तर तो मायनस झालेला आहे. ठीक आहे ना. आणि एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आपल्याला 8 मायनस 2, तिकडे काय मिळाली 14. ओ यस, सॉरी, इथे एक प्रॉब्लेम वाटतोय का, नाही, करेक्ट आहे. ठीक आहे, करेक्ट आहे, 2/7 तर बरोबर आहे. तर हे काय होईल, 7 मायनस 8 म्हणजे -1 अपॉन 14 आन्सर येतो आपलं. ठीक आहे, येस, ऑप्शन आहे ना आपल्याकडे -1 अपॉन 14. आपण उगेच कन्फ्युज झालं. 7 मायनस हा 4 इंटू 2 8 झाला,
अपॉनमध्ये 14 म्हणजे आन्सर काय असायला पाहिजे, -1/14 आन्सर असायला पाहिजे. येस, ऑप्शन आहे -1/14. ठीक आहे ना, -1/14 ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे काय केलं कळलं ना, जे फंक्शन दिलंय त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा x = -1 टाकला, तिथून कोण मिळाला, f(-1) मिळाला. मग त्याच फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर डेरिव्हेटिव्ह घेतला, त्याच्यामध्ये आपण x = -1 टाकतोय, तिथून f'(-1) ची डेरिव्हेटिव्ह वाला जो फंक्शन डॅशवाला तो ऑफ -1 फाइंड केला आपण. आता काय करायचंय, जे फंक्शन दिलंय, कारण हे -1 ला पाहिजे होतं ना आपल्याला, हे फंक्शन दिलंय याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलाच आहे, किंवा तुम्ही आधीच घेऊन ठेवा, म्हणजे एक आयडिया येते आपल्याला काय पाहिजे नेमकं क्वेश्चन मध्ये. हा डेरिव्हेटिव्ह घेतला होता आपण जनरली ऑलरेडी, तर याच्यामध्ये आपल्याला -1 f(-1) आणि f'(-1) पाहिजे होता. म्हणून आपण सगळे कॅल्क्युलेशन केलंय, f(-1) ची व्हॅल्यू फाइंड केली, f'(-1) ची व्हॅल्यू फाइंड केली, आणि याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेशन करायचं. आन्सर काय येणार आहे, -1/14 येणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या चॅप्टरचे पण आपण 23चे आणि काही क्वेश्चन 24चे, सगळे क्वेश्चन घेणं पॉसिबल नाही आता, तितका वेळ नाही आपल्याकडे, कारण या चॅप्टरवर भरपूर क्वेश्चन, जवळपास 3 ते 4 क्वेश्चनचं वेटेज या चॅप्टरला असणार आहे. म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये प्रत्येक पेपरला 3 ते 4 क्वेश्चन डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरचे असतील, 6 ते 8 मार्क्स. ठीक आहे, तर सोपा चॅप्टर आहे. तुम्ही ऑलरेडी केलेलं पण आहे भरपूर वेळा, फक्त थोडीशी प्रॅक्टिस फक्त जरा तुम्हाला करावी लागेल. 23-24 ॲटलिस्ट तुम्ही 22-23-24 या 2-3 वर्षांचे PYQ सगळे सॉल्व्ह करा. आता एवढंच आपण करू शकतो, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. तर 3 वर्षांचे PYQ सगळ्या चॅप्टरचे सॉल्व्ह करा, तुम्हाला थोडे कन्सेप्ट आणखी क्लिअर होतील. ठीक आहे, थँक्यू.